परिवर्तन फाउंडेशन, परिवर्तन फाउंडेशन, परिवर्तन फाउंडेशन, परिवर्तन फाउंडेशन। वादों पर ये खरा उतरता है समाज का दर्पण, वादों पर ये खरा उतरता है समाज का दर्पण। परिवर्तन फाउंडेशन, परिवर्तन फाउंडेशन। जन जन में है प्यार बांटता, सेवा सबकी करता, इसीलिए तो हरदम ही है सबके दिल में रहता। हाँ, जन जन में है प्यार बांटता, सेवा सबकी करता, इसीलिए तो हरदम ही है सबके दिल में रहता। सद्गुण से ये महक रहा है जैसे कोई चंदन, सद्गुण से ये महक रहा है जैसे कोई चंदन। परिवर्तन फाउंडेशन, परिवर्तन फाउंडेशन। बच्चों के उज्जवल भविष्य पर ध्यान हमेशा देता, अनपढ़ रहे न कोई जग में यह भारत का बेटा। बच्चों के उज्जवल भविष्य का ध्यान हमेशा देता, अनपढ़ रहे न कोई जग में यह भारत का बेटा। ऊंची शिक्षा मिले सभी को इस पर करता मंथन, ऊंची शिक्षा मिले सभी को इस पर करता मंथन। आमची संस्था कशी काम करते सांगते। मुलींना त्रास होतो, मुलांकडून होतो। आता तुम्ही काही छोट्या आहेत, काही मोठ्या आहेत, काही 10वी पर्यंतच्या आहेत आणि मे बी 8वी पासून पुढे 10वी पर्यंतच्या मुलांचा जास्त त्रास होतो। 5वी 6वीच्या छोटे छोटे असतात, त्यांना काही एवढं हे करत नाही, होतो ना त्रास। काही मुलं स्वतःहून बोलायला येतात किंवा काही जास्त हे करायला, म्हणजे असं स्वतःची जवळीक साधायला प्रयत्न। बरं, तुमच्यामध्ये मोबाईल किती जणी वापरतात? घरी पण चालेल, शाळेत आणून नाही देत आपल्याला माहितीये। घरी हा खरंच असा वरती हात केला पाहिजे। त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप कोण कोण वापरतं? खरं इंस्टाग्राम वापरता सगळे? इंस्टाग्राम कुणाला माहितीये कोण कोण वापरतं? फेसबुक 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 आणि व्हॉट्सअप। इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर तुम्ही करता, चांगलं आहे। म्हणजे आता ह्या वयात तर तुम्ही केला नाही पाहिजे खरं तर, पण करता ठीक आहे। पण काय होतं माहिती, इंस्टाग्राम आता व्हॉट्सअपचं कसं असतं, आपले जे कॉन्टॅक्ट असतात तेच आपल्याला ऍड असतात। पण इंस्टाग्राम फेसबुकला काय होतं, एक अनोळखी मुलगा सुद्धा आपल्याला रिक्वेस्ट टाकतो आणि एक मुलीची मेंटॅलिटी काय असते की तू छान दिसते, छान हसते, छान राहते, छान बोलते, बोललं का मुलगी पार एकदम मेली, मुलगी बोलणार त्या मुलाशी लगेच। असं नाही करायचंय, अनोळखी मुलाची तर रिक्वेस्टच ऍक्सेप्ट नाही करायची आपण, कारण की आपण त्याला ओळखत नाही, आपल्याला माहित नाही की तो आपल्या पुढे काय। तो एक इमेज तयार करतो, म्हणजे स्वतःची एक छवी तयार करतो का जी खूप चांगली असते, की मी बाबा माझ्या घरच्यांच्या आज्ञेतला आहे, असं आहे तसं असं तो सांगतो। पण तुम्ही बघायला जाता का मुलं कशी असतात? अनोळखी मुलाशी बोलताना बोलायचंच नाहीये, कोणत्याच मुलींना नाही बोलायचंय। आपले घरचे ओळखतात ते तरच बोला, तसं बोलू नका। कारण की आम्ही अशा खूप केस हँडल केल्या की ज्याच्यामध्ये खूप मुलींचा जीव पण याच्यामुळे गेला आणि मुलींमुळे मुलींच्या आईने पण जीव दिलाय 2-3, असं झालेलं आहे। मग आपली इज्जत गेली का आपल्या आईला खाली बघायला लागतं। अशी खूप केस आहेत त्यात। आता तुम्हाला सांगेल सगळं की तुम्ही तुमचे रक्षण कसं करायचंय, किंवा एखाद्या मुलाने काय केलं तर काय करायचंय। वाटलं त्यानंतर मला भेटून विचारलं तरी मी सांगेन। कसं आहे, माझी पण हिंमत नव्हती इथे येऊन बोलायची, पण मी आज बोलते कारण की एक मुलगी आणि मुलीमध्ये खूप पॉवर असते। मुलापेक्षा मुलगी जास्त पॉवर असते, म्हणजे पॉवर खूप असते तिच्यामध्ये, ती हँडल करू शकते कोणतीही गोष्ट। एक मुलीमध्ये एक ताकद असते मुलीच्या नजरेमध्ये, ती पुढच्याचं मन वाचू शकते लगेच नजरेतून। एक मुलगा तिच्याकडे घाण नजरेने बघतोय ना, तर मुलीला समजतं लगेच। पण काय होतं, काही मुली पण त्या गोष्टींना बढावा जास्त देतात आणि मुलीकडून जास्त भेटलं की मुलं पण तेवढंच त्याच्यामध्ये उतरतात। त्यामुळे मुलींनी कसं वागायचं हे मुलींच्यावरती। आम्ही असं तुमच्यावर दडपण नाही आणत की तुम्ही असं करूच नका, पण स्वतःच्या मनाला एक जाणवलं पाहिजे की आपण चुकतोय। आपण आपल्या आईबापांना फसवतोय, आईबापांबरोबर शिक्षकांनाही फसवतो। शिक्षक तुम्हाला असं करायला सांगत नाही, आईबाप पण करायला सांगत नाही, तरी आपण ते करतो। असं करायचं नाही, याच्याबद्दलचं सगळं दादा सांगणार आहे तुम्हाला नंतर, तुम्ही तुमची काळजी कशी घ्यायची, एखाद्या मुलाने त्रास दिला तर काय करायचं। आता काही छोट्या मुली पण आहेत, काही तुम्ही 9वी 10वीच्या पण आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगणारच आहेत।
एक पाचवीच्या नाही सॉरी 6वी 7वीच्या ज्या मुली आहेत त्यांनी एकदा हात वरती करा. एवढ्याच आहेत का? 6वीच्या नाही का? तुम्हाला पिरियड्स येतात सगळे? बोला बोला मला येते. मला येते का? अरे मला येते खरंच. मॅडमला पण येतात. तिथे ह्या आहेत तुमच्या मोठ्या बहिणी त्यांना पण येतात. तुम्हाला येतं? तुला येते? तू उभी राहशील एकदा? आणि मोठ्याने सांगायचं सगळ्यांना की पिरियड आल्यावरती तू घाबरली होती, तुला काय वाटलं होतं, की काय बदल जाणवला. आणि याच्यानंतरचा प्रश्न मी तिकडल्याच मुलींना विचारणार ज्या हसताना दिसलेत त्यांच्यामध्ये. सांग. काय घाबरलं मी तर मम्मीला विचारलं मम्मी काही घाबरायची गरज नाही मग काय कर मग म्हणजे मम्मी होती मग तू व्यवस्थित फेस केलं तो प्रॉब्लेम. तिकडे मुस्कान तोंड लपवते ना म्हणजे मला विचारते की काय आता तू सांग पुढचं. मी ओळखते याच्यामध्ये बऱ्याच जणींना म्हणजे आल्या आल्या मला ज्यांच्या ज्यांच्या स्माइल भेटल्या ना त्यांना बऱ्याच जणींना मी ओळखते. बारो मध्येच त्या. मुस्कान उभी राहा राहा उभी चल लवकर. तुला येते ना पिरियड? मग तुला काय वाटलं होतं? न घाबरता न लाजता सांगायचे. मी लाजते का? मी पाळीवर बोलते. मी लाजते का तुमच्यासोबत? तुमच्या समोर बोलते ना. घाबरली होती की मम्मीने सांगितलेलं व्यवस्थित असं काही? कोणीतरी कोण तुमच्यातून पण असं सांगू शकता हा, पहिला अनुभव स्वतःहून तुमचा उभं काय? राहून सांगायचं. स्वतःहून सांगा बिंदास. काय सांगते? तुमच्यासाठी चालले तुमच्यासाठी सगळं बडबडे बडबडे अशा तर खूप बोलतात पहिले तर बोला ना. अरे पण बिंदास. नाही प्रत्येक वर्गाचा एक एक मॉनिटर असेल ना मुलींसाठी. प्रत्येक वर्गाचे जे मॉनिटर आहेत ना त्यांनी त्यांच्या जागेवर उभं राहायचं. मॉनिटर सांग बाळा तूच सांग पहिल्यांदा तिच्यासाठी टाळ्या पहिल्या सांग 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 खरंच घाबरू नको. घाबरू नको सांग. तिच्याकडे पाहू नका सगळ्यांनी पुढे पहा. अरे एवढं मग टेन्शन येतं ना सगळे बघतात तिच्याकडे. बोल. बोल. अरे बोलू शकते. भीती वाटली असेल ना तू सांग मी घाबरले होते किंवा मला मम्मीने समजून सांगितलं जसं हिने सांगितलं तसं सांग. मला 7वीला आली होती नंतर मम्मीला म्हटलं मम्मी असं झाले मम्मी म्हटली तिने काही काय नसतं फक्त म्हणजे आपण आपलं वय जसं वाढतं ना तसं बुद्धी वाढते. अच्छा बस बस सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आपल्याला मॉनिटर केल्यावर किती आनंद होतो ना की मी आता मुलींना हँडल करणार आहे आता. मग आता बोललं पाहिजे ना सगळ्या मुलींना तुमच्यामुळे मदत होईल. अरे तुम्ही एवढ्या बिनधास्त बोलणाऱ्या मुली आहेत आणि या ठिकाणी का लाजताय? मला घाबरतात का फक्त मॅडम? तुमच्याच मॅडम आहेत की मला घाबरताय. आम्ही उलट उच्च की म्हणजे काय सांगू? बोला बोला अरे काही बोला. अरे सगळ्यांना आपण सगळ्या स्त्रियांना बिनधास्त. काय लाजायचं? राहू बी चल. राव बिचर अरे राव बी आणि कोणी कोणाला काही बोललं ना मग परत सांगा मला. हा, छान. सांग सांग बाळा ते मास्क खाली घ्या. हा, सांग. माझा पहिला अनुभव म्हणजे ह्या पाळीबद्दल मला असं माहिती होतं कारण आपल्या शाळेत अनेक अशी प्रशिक्षण वगैरे झाली त्यामुळे माहिती होतं. आणि पहिली गोष्ट मला आठवीला नंतर आली ना म्हणून मग ते जरा अंगवळणी झालं कारण माझ्या मैत्रिणी पण येते त्यामुळे त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं. त्यामुळे मला थोडंसं भीती वाटली पण थोडं आश्चर्य पण वाटलं की मी असं का होतं. छान छान. मस्त. परत ती पार मनातून बोल. हा, मनापासून याला म्हणायचं बिनधास्तपणे बोलणे. पहिल्यांदा आली होती मला घाबरली होती. मम्मीला विचारलं काय घाबरायचं नाही मी घाबरले नाही आणि मला त्यातल्या येत होती म्हणून मी जास्त घाबरले नाही. मला थोडं भीती वाटली पण मी थोडं मी स्वतः सेफ फील केलं. नंतर मग मला कळलं स्वतःच्या अंगात जे अशुद्ध रक्त असते बाहेर पडतं. अगोदर प्रश्न पडतो का की एमसी बाकी असं म्हणजे मला येते तर दुसऱ्या मुलीला येणार नाही की मलाच येते फक्त? कारण की मला काल नाही एका मुलीने काय प्रश्न विचारला कळममध्ये
की तिने माझ्या क्लासमधल्या सगळ्यांना येते पण मला येत नाही, म्हणलं माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून मला येत नाही. एक वय असतं, एक वय माहिती तुम्हाला एमसी येण्याचं वय काय असतं? काही काहींना 9 वर्षापासून पण येते आणि 14-15. आता तर 9 वर्षापासून पण पुढे येते. आणि ते खूप छोट्या छोट्या मुली असतात, त्या खूप घाबरतात पिरियड्स म्हणजे काय. त्यांना वाटतं की रक्त पडतंय, मला डॉक्टरकडे जायची गरज आहे. डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. जास्त त्रास होतोय तर एखाद्या डॉक्टरला दाखवलं तरी चालेल, पण सर्दी खोकला चेक करतात त्या डॉक्टरला नाही दाखवायचे. ते म्हणजे पैसे घेतात ते आपल्याकडनं, त्याच्यासाठी ते काहीतरी एक गोळी सजेस्ट करतात, आपण खातो आणि त्याचा काही जो परिणाम होतो तो आपल्याला भोगावा लागतो. योनी मार्ग सगळ्यांना माहिती, योनी मार्ग. मी स्वतः सगळं एक्सप्लेन करणार नाही, मी तुम्हाला विचारणार कारण की तुम्ही बोलल्या पाहिजेत. योनी मार्ग माहितीये? किती जणींना माहिती योनी मार्ग आपला? मुलीचा योनी मार्ग किती जणींना माहितीये? मला एकटीलाच माहितीये, आता होतं किती जणी बोलल्या. पिरियड्स येणाऱ्या मुली किती पिरियड्स येणाऱ्या वरती हात करा. आणि तुम्हाला योनी मार्ग माहित नाही? हा, म्हणजे एवढ्या सगळ्यांना योनी मार्ग माहितीये, ज्यांनी हात वरती केला त्यांना माहित आहे का सगळ्यांना? योनी मार्ग म्हणजे पिरियड्स मधून आपलं रक्त जिथनं बाहेर टाकलं जातं, थोडक्यात म्हणजे आपण जिथनं लघवी करतो. असे शब्द ऐकल्यावरती मुलींचे एक्सप्रेशन चेंज होतात. याच्यासाठी याच्यामध्ये लागण्यासारखं काहीच नाहीये. जशी मला येते तशी या मॅडमला येते तशी तुम्हाला येते. हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, आपल्याला अभिमान वाटावा ना अशी गोष्ट म्हणजे पिरियड आहे. कुणालाही म्हणजे प्रत्येक मुलीला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की पिरियड्स येते, कारण आपलं मातृत्व त्याच्यामुळे म्हणजे मिळतं आपल्याला मातृत्व. मातृत्व म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? काय काय सांग ना काय बोलली की ते जर्किंग घातले ती? नाही तू बोलली मी पाहिलंय. मातृत्व म्हणजे काय? आई होय. पिरियड्स नाही आली तर आई होऊ शकते का मुलगी? मग पिरियड्स अभिमानाची गोष्ट आहे ना. प्रत्येक आईला आपला मुलगा किती किंवा मुलगी किती जवळची असते, किती प्रेम असतं. तुमच्या आई मम्मीचं तुमच्यावर किती प्रेम आहे माहितीये तुम्हाला? मग म्हणजे पिरियड्स ही किती अभिमानाची गोष्ट आहे हे समजलं. पिरियड्स मध्ये लाजण्यासारखं काहीच नाहीये. अरे आम्हाला तर जे सरित होते ना ते सांगतात, ते शिकवतात आम्हाला, मग आम्ही बोलतो तुमच्याशी. मग एक मुलगा आम्हाला शिकवतो, तो मुलगा लाजत नाही, मग मुलींनी लाजलं पाहिजे का पिरियड्सवर? एक अभिमान वाटला पाहिजे की हा बाबा येते मला. इथं ना अजून निम्म्या जणीने हात पण वरती नसतील केले, तिने येत असेल तिने केलं असेल ना असं. पिरियड्स म्हणजे आपल्या आयुष्यात घडणारी खूप महत्वाची घटना आहे आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्याला पिरियड्स येतात. पिरियड्स म्हणजे आपलं हृदय, सगळ्यांना माहिती हृदय. हृदय कशासाठी धगधग करतं? कोणाला माहितीये हृदयाची धडधड कशासाठी होते? आता विज्ञानात शिकलात ना. हा, म्हणजे कॉलेजच्या मुलींचं असं आहे की हृदय धडधड कुणाला करते? एखाद्या मुलाला पाहून होतं ना. आता मॅडम तुम्हाला माहितीये मुली असंच बोलतात, एखादा मुलगा पुढून आला ना, माझी धगधग खूप वाढली होती, तो मला खूप आवडला होता. होतं ना असं, पण ते कारण आहे का खरंच? आपलं एका मिनिटामध्ये किती हृदयाचे ठोके पडतात? 72. मला अशी एकच मुलगी सांगा जी खूप अशी म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे, जी माझ्यासारखी बोलू शकते पटपट पिरियड्स वरती. तू बोलू शकते बाबा, आता जी उभी राहिलेली मुलगी. हा, तूच बोलू शकते कारण तुला पहिला पिरियड्स आला, त्यानंतर तू म्हणजे कापड युज केलं, ते रेड वेल्वेटचं कापड सगळ्यांना माहितीये भेटतं, असं लाल कलरचं पुढे चमकी असते ते, आणि पॅड. याच्यामध्ये तू काय युज केलं? पॅड युज केले. किती मुली कापड युज करतात आणि किती म्हणजे पहिला कापड किती जणी युज करतात? वरती हात, वरती. प्रत्येक वेळेस मी वरती नाही करू शकत, मी नाही करत कापड युज. वरती पूर्ण हात वरती कर ना. तू पण करते, तू आता हात वरती केलता. मागे कोणीच नाही करत ना. मग एवढ्या छोट्या माझ्या बहिणींना सांगायचंय कापड युज करू नका. कापडात कसं होतं, पॅड आपलं ते रक्त शोषून तरी घेतं, कापड शोषून नाही घेऊ शकत, ते फक्त
बाबा खाली बाहेर येत नाही थोड्या वेळापुरतं, कापडाने काय होतं ते खूप ओलं होतं आणि ओलं झाल्यावर आपल्याला तिथं रॅशेस होतात किंवा ते किटाणू तिथेच राहतात, ते आपल्या शरीरातल्या खूप नाजूक अवयवाजवळ असतात, ते परत मग आपल्या शरीराला त्याचा जास्त घातक परिणाम होतो. कापड कधीच युज करायचं नाहीये पिरियड्स मध्ये. थोडा खर्च होतो पॅड आणायला, पण पॅडच युज करायचे शक्यतो, कारण ते आपल्या शरीरासाठी चांगले. जेवढे पॅड युज करता येतील सगळ्या मुलींना तेवढे इकडे मागे पण करत असाल ना तुम्ही तर सगळ्यांनी पॅड युज करायचे. आणि जर पॅड म्हणजे एक कप भेटतो आता मेन्स्ट्रुअल कप, तो आपल्या इकडे नाहीये जुन्नर मध्ये, पण तुम्ही ऐकलं असेल किंवा युट्यूब वरती वगैरे कुठे पाहिलं असेल तर काय तो कप युज करायचा कसं आहे म्हणजे त्याच्यावरती म्हणजे जरा म्हणजे मुलींवरती संशय घेतला जातो त्या पद्धतीने की ह्या मुलीचा अगोदर लग्न अगोदर कुठेतरी काहीतरी झाला असेल, कारण की तो कप आहे आपल्या योनी मार्गातून आतमध्ये पुश करायचा असतो. जिथनं आपल्याला बाळ होतो तिथेच तो कप आतमध्ये फोल्ड होतो, तो रब्बरचा असतो, तो आतमध्ये पुश करायचा असतो. तो आपण जसं आपल्याला पॅड चेंज करायला लागतं तो कप पण चेंज करावा लागतो, पण तो एक कप 500-600 रुपयाला भेटतो, पण तो 5 ते 6 वर्ष चालतो. मग 40-40 रुपयाचं पॅड घेण्यापेक्षा तो कप घेतलेला एक बेटर आहे, पण ज्याच्या त्याच्या मम्मीच्या परमिशनने. असं आम्ही ते प्रोव्हाइड नाही करणार की तो कप घ्याच किंवा तो वापराच, कारण की त्याच्यातून प्रश्न पण होतात मुलींवरती. आम्ही आमच्या घरी समजवलं, आम्हाला परमिशन आहे वापरायची, पण ज्याच्या त्याच्या घरच्यांनुसार. एकदा आपल्या युट्यूब मोबाईल सगळ्यांकडे युट्यूब वरती जाऊन तो कप तुम्ही एकदा सर्च करायचा आहे, त्याची माहिती येते. तो कप जेवढा जास्त युज करतात तेवढे जास्त आजार लांब राहतात. आणि त्या कपचं कसं असतं, एकदा युज करून झालं बाहेर काढलं ते रक्त आपण टाकून देतो, त्यानंतर गरम पाण्यामध्ये एकदा धुवायचा, त्यानंतर डेटॉल मध्ये धुवायचा, डेटॉल नंतर परत गरम पाण्यात धुवायचा आणि हवा न जाणाऱ्या बंद डब्यामध्ये तो ठेवायचा आहे. एका कापडामध्ये गुंडाळून ठेवला तरी चालेल, तसा ठेवला तरी चालेल, पण जास्त हवा लागली नाही पाहिजे त्याला. तर आम्ही मागवलेला तो 750 रुपयाचा मागवलेला, पण आता आम्ही आणला नाहीये, सोबत आहे एका फ्रेंडकडे, तिचं तिकडे चालू आहे म्हणून. कपचं ऐकलंय का कुणी? कुणाच माहित नव्हतं. नाही भेटत आपल्या जुन्नर मध्ये पण नाही भेटत, पुण्यात भेटतो नारायणगाव, इथे कुठेच नाही भेटत, फक्त पुण्यामध्ये भेटतो आणि तो पण 1-2 मेडिकल मध्ये. हा 1-2 मेडिकल मध्येच पुण्यामध्ये भेटतो फक्त. तर तो कप कसं होतं की म्हणजे जे आपले योनी मार्ग आहे, ज्यानंतर आपलं लग्न होतं त्यानंतर आपण जेव्हा नवऱ्यासोबत संबंध ठेवतो त्यानंतर तो योनी मार्ग मोठा होतो, पण तो कप घातला ना की तो ऑलरेडी तो योनी मार्ग त्यामुळे मोठा होतो, कारण की तो एवढा अशा आकाराचा असतो. त्यामुळे लग्नानंतर काही काही मुलं असतात की ते विचित्र असतात, मग आपल्यावरती प्रश्न घेण्या अगोदर आपल्या घरच्यांच्या परमिशननेच वापरा तू. पण तो खूप सेफ आहे, कारण की आपण गेलो कुठे बाहेर पॅड लावलेला असं आपण तू बस पॅड लावलेला असेल तर आपण सारखं मागं बघतो ना, डाग लागला किंवा मैत्रिणीला विचारायला सांगतो, बघ माझा ड्रेस नीट आहे का, बघ माझा ड्रेस नीट आहे का, सांगतात ना बऱ्यापैकी मुली. ते करण्यापेक्षा तो कप युज केलेला चांगलं आहे, असं फक्त घरच्यांच्या परमिशनने. आता पॅड पॅड तर आता पॅड कोण कोण युज करतं हातवरती करा. ही इथली मधली मुलगी हा उभी राहा. पॅड किती वेळा चेंज करते तू दिवसात? पॅड किती वेळा चेंज करते? 3 वेळा. अजून मागे 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 तू सेकंड लास्ट, तू मागे बघते तूच. हा तू तू किती वेळा चेंज करते पॅड? पॅड किती वेळा दिवसातून चेंज करते तुला पिरियड्स आल्यावर? 2. असं कोणी आहे का जे सकाळी शाळेला येतात त्याच्यानंतर पॅड लावतात ते डायरेक्ट घरी जाऊन चेंज करतात? खरं खरं सांगा, कारण शाळेमध्ये पॅड चेंज करायला खूप जणीला असतात किंवा लागतात, किंवा असा प्रश्न असतो की टाकू कुठं मी आता युज केलेलं. तू करते का तसं? करते का? खरं खरं घाबरायचं नाहीये, खरंच सांग करते ना. आता तिने सांगितलं तसं खरं खरं सांगा, कोण कोण असं करतं? तू करतेस, तू करते. काय माहिती पॅड 2-3 तासांनी चेंज केलं पाहिजे, कारण की ते जेवढं पॅड ओल्लं आपल्या त्या भागाजवळ राहणार त्या भागाला तेवढं ते रॅशेस होणार किंवा आजार होणार वेगवेगळे आपल्याला, त्याच्यापेक्षा 2-3 तासाने पॅड चेंज करायचंय. आणि चेंज केल्यावरती शाळेमध्ये आत कुठं बसमध्ये म्हणजे कुठेही जाताय तुम्ही, प्रवास करताय कुठे आत, तर एक प्लास्टिकची कॅरी बॅग आहे ना सगळ्यांनी स्वतःसोबत कॅरी करायची, एक न्यूजपेपर कॅरी करायचा, युज केलेलं पॅड त्याच्यामध्ये फोल्ड करायचं आणि आपल्या त्या कॅरी बॅग मध्ये ठेवून आपल्या बॅग मध्ये ठेवून द्यायचं, करून नंतर बाहेर जाऊन ते टाकून द्यायचं. पण असं नाही करायचं की आपल्याला आता काही ऑप्शन नाहीये म्हणून मी पॅड चेंज करणार नाही, मी तसंच पॅड ठेवणार. त्यानंतर पॅड युज केल्यानंतर तुम्ही त्याचं म्हणजे फेकून कसं देता? पॅड युज करून झाल्याच्या नंतर पेपर मध्ये फोल्ड करून कुठे टाकता? जाळून कोण कोण टाकतो?
शेतामध्ये कोण कोण फेकून देतो? शेतामध्ये खरंच. आणि ते पॅड युज करून झाल्यावर धुवून कोण कोण रॅप करतो? वरती करा, पूर्ण हात वरती करा. धुवून रॅप करणारे सगळे. काय होतं, आपण जे युज करतो ते आपल्या रक्तातून आपले जंतू बाहेर पडलेले असतात, ते आपल्या हाताच्या संपर्कात येतात. हाताच्या संपर्कात आल्यामुळे ते जात नाहीत जंतू लवकर. कोणतेही जंतू असं ते हाताची जात नाही. त्याच्यामुळे पॅड कधीच धुवायचं नाहीये. जसं आपण आपल्या पॅन्टचं जसं काढतो तसंच ते पेपरमध्ये रॅप करायचे आणि टाकून द्यायचे. धुवत बसायचं नाहीये त्याला. असं कुणाला गैरसमज आहे की बाबा असंच टाकून दिलं आणि ते जर सापाच्या तोंडात गेलं तर मला बाळ होणार नाही. आहे ना, मला कॉलेजमध्ये विचारले या, मला कॉलेजमध्ये विचारले आहे का कुणाला? देवघरात जात नाही. सगळ्यांच्या घरात सांगतात नाही देवघरात जात नाही. हात वर केला तेव्हा. नाही जाऊन देते घरचे. उभी राहा ना आता तिने. हा उभी राहा. बहुतेक आहे ना हा. घरचे. अजून पिरियड्स आल्यापासून काय काय करायचं नाही असं काय काय सांगितलं तुझ्या घरी? आम्ही म्हटले की देवघरात जायचं नाही. उमराचं झाड नसतं का? हा. तिथं पण नाही जायचं. तुळशी जवळ नाही जायचं. तू उभी राहा. तू पण सांग तुझ्या घरात काय काय सांगितलं. तू बस जरा. माझे पप्पा देवाची भक्ती करतात ना, त्यामुळे पप्पाला घरात अजिबात म्हणजे जावंच नाही लागत. बाजूलाच राहावं लागतं. पण टच नाही करायचं. अंगात वार येत असा प्रकार? हो. बस बस. काय माहिती, मी एक माझा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. माझ्या काकीच्या अंगात वार येतो. पण कधी येतं? जेव्हा मला पिरियड्स आले ते मी सांगितलं आणि तिला हात लावला तरच येतो. आणि मी जर तिला नाही सांगितलं आणि तसंच जर हात लावला तर तिला अंगात वारा येत नाही. अंगात वारा येणं खरोखर आहे. कुणाला असा विश्वास आहे? मला कुणाच्या प्रश्न म्हणजे विश्वासावर नाही बोलायचंय, पण मी अनुभवलं म्हणून सांगते. मला नाही वाटत अंगात वारा येणं खरं आहे. पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, कारण की काही काहींचं असतं, काही काहींना देवावर श्रद्धा असते, त्यांचं काहीतरी असेल कनेक्ट देवासोबत, तर मला नाही माहिती. पण मला वाटत नाही खरं आहे म्हणून. परत पॅड चेंज करता त्याच्यानंतर ना ते जे आपण रॅपर असतं आपलं विस्परच घेऊया आपण, तो निळ्या कलरचा कागद असतो, नाही स्टेफ्रीचा असतो निळ्या कलरचा, असा ऑरेंज कलरचा असतो. तुम्ही युज करता त्याच्यानंतर ना ते उरतात 1-2 पॅड आपले युज करून झाल्यानंतर ना ते कुठं ठेवता? अजून कोण दुसऱ्या ठिकाणी ठेवतो? एक मुलगी होती, कुठे ठेवायची माहिती? वहीमध्ये. कुणाला दिसू नये म्हणून, हसण्यासारखं नाही, वहीमध्ये ठेवायची. आहे कुणी असं वेगळ्या ठिकाणी ठेवणार कपाट सोडून? तू कुठे ठेवते? कुठे? बाथरूम मध्ये. अजून कोण कोण ठेवतं बाथरूम मध्ये? मी एक सांगू, आमच्याकडे एक असं म्हणजे आम्ही एक दिदी आहे माझी जी मला शिकवते, समीक्षा साळवे म्हणून. तिने एक केस घेतलेली. त्या केसमध्ये कसं होतं, एक महिला होती, तिने जे पॅड युज केलेले तिचे 3 पॅड उरले होते आणि 2च पॅड युज झाले. 3 पॅड तिने असेच टाकून दिले, कपाटामध्येच टाकून दिले. त्यानंतर आपल्याला माहित नसतं पण त्याच्यामध्ये काही लिक्विड वापरलेले असतात त्या पॅड बनवताना. तर त्या पॅडला काय झालं, बुरशी आलती आणि बुरशीमध्ये ते जंतू झाले होते. आणि तिने नेक्स्ट मंथला ते पॅड युज केले. नेक्स्ट मंथला पॅड युज केल्यावरती दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला, कारण की ते बुरशीचे किटाणू तिच्या शरीरात गेले. त्यामुळे पॅडचं पाकिट, सगळ्या मैत्रिणींनी काळजी घ्यायची आहे. पॅडचं पाकिट जेव्हा युज करून होतो ती जागावरची असते ती फोल्ड करायची, त्याला स्टॅपलर मारायचंय आणि मग ते ठेवायचंय. तसं असं तिकडे तिकडे टाकून द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला काही परिणाम होणार नाही घातक. जर असंच टाकून देताय, आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत ते जंतू पण ते असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या खूप नाजूक भागाजवळ राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मुलीने सगळ्यात जास्त काळजी घ्यायची. आलं लक्षात? आता प्रत्येकीच्या घरी असं असतं ना, अंधश्रद्धेमध्येच बोलूया, पापडाला हात लावला तर पापड लाल पडतात, लोणचं खराब होतं, अशी प्रत्येक बऱ्याच गोष्टी आहेत ना. दिवाळीचा पदार्थ बनवायचा नसतो, असतं का असं? आता हे प्रत्येकीच्या घरच्यांचं मानणं आहे, पण ते खोटं आहे, अंधश्रद्धा आहे ती, असं काही होत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पिरियड्स आले ना, तुम्ही लोणच्याला हात लावून बघा, लोणचं खराब होतं का, पापड लाल होतात का, एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघायचा प्रत्येक मुलीने. बघायचं एकदा खरंच होतं का खराब. काय होत माहिती, जे पूर्वज होते आपले, फक्त मग तिचा मार खायला लागला असं करू नका. नाही तर सांगशाल ती ताई आली होती किंवा आमच्या मॅमने सांगितलं म्हणून आम्ही करून पाहिलं, मग मम्मी येते मॅडम कडे. असं काही करू नका.
आल्या तरी आपण तेच कसं आहे माहितीये का, अंधश्रद्धा काय पूर्वी ज्या महिला होत्या म्हणजे आता आपल्या ज्या मम्मी मम्मी ते जास्त करून शेतात कामं करत नाही. पण पहिल्या ज्या महिला होत्या ना त्यांना काय असायचं, नेहमी शेतामध्ये कामं असायची, जड कामं असायची, काय उचलायला लागायचं किंवा नांगरणी खुरपणी वगैरे अशा काही काही गोष्टी असतात शेतामधल्या त्या त्यांना करायला लागायच्या. त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास व्हायचा, आजारी पडणं, त्या पिरियडच्या दिवसामध्ये काम न करणं. त्याच्यासाठी त्यांना असं बाजूला बसवलं जायचं. ती श्रद्धा पुढे पुढे बदलत गेली आणि ती अंधश्रद्धेमध्ये झालं की बाबा मुलीने काम करायचं नाही पिरियड्स मध्ये, हे करायचं नाही ते करायचं नाही, बाईला आराम भेटावा ना म्हणून ते होतं. पण त्याचं सगळ्यांनी अंधश्रद्धेमध्ये रूपांतर केलं की पापड पापड करणं किती अवघड आहे माहितीये का सगळ्यांना, लोणचं करणं अवघड आहे माहितीये का. अशा गोष्टी करायच्या नव्हत्या म्हणून सांगितलं, पण ते पण असं झालं की लोणचंच खराब होतं. असं काही नसतं. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला तुमचा अनुभव आला ना की तुम्हाला समजेल की दीदी आम्हाला जे काय सांगत होती ते खरं सांगत होती. कारण मी ट्राय करून बघितली, प्रत्येक गोष्ट ट्राय केली. जेव्हा मला अनुभव आला तेव्हा मी बोलायला आली नाही, मला जर समजलं नसतं तर मी बोलायला आली नसती. दुसरी गोष्ट अजून एक, पॅड तुम्ही जेव्हा आपल्या निकरला लावतात तेव्हा किती जणी हात धुतात, खरं खरं सांगायचं मनापासून हात वरती करून हात धुतात. एवढ्या मुली तर धुवतच नसणार आहेत, त्याच्यातल्या निम्म्याच धुवत असणार आहेत. आणि किती मुली पॅड चेंज करून झाल्यावरती ते निकरला लावतात आणि त्याच्यानंतर परत हात धुतात. निकरला आपण पॅड अटॅच करतो, त्यानंतर ते झाल्यावर आपण ती निकर घालतो, त्यानंतर हात कोणत्या मुली धुतात. मला वाटत नाही तू धुवत असशील. कसं आहे ना, पॅड युज करण्याच्या अगोदर हात धुवायचे, पॅड परत आवून झाल्याच्या नंतर ना हात धुवायचे, परत ते निकरचं खराब झालेलं पॅड काढून टाकल्याच्या नंतर ना तो दोनदा हात धुवायचे. आलं लक्षात. जे आपण निकर युज करतो पिरियडच्या दिवसामध्ये तर जास्त काळजी घ्यायची असते, पण इतर महिनाभर पण जे आपण निकर युज करतो ती असं असतं ना की काही काहींच्या घरामध्ये बाथरूम मध्येच वाळत घालतात, काही काहींच्या घरामध्ये म्हणजे असं कपड्याच्या खाली वाळत घालतात, लोकांच्या नजरेला येऊन देत नाही. असं किती किती जणींच्या घरी की लपून निकर वाळत घालावी लागते. माझ्या स्वतःच्या घरी घालायला लागायची अगोदर लपून. मागे मागे कुणाच्या घरी घालत नाहीत का लपून, मग कुठे घालतात वाळत. वाळत कुठे घालतात निकर. ब्रा किती जण युज करतात, हात वरती करा ब्रा युज करणाऱ्या, मोठा हात वरती करा जरा दिसेल मला असा. बरं स्लीप किती जण युज करतात. बरं स्लीप धुतलेली कुठे वाळत घालता, बाथरूम मध्ये. निम्म्यातनी आता मला बाथरूम मध्ये असा आवाज आला. निकर असू स्लीप असू ब्रा असू कडक उन्हात वाळली पाहिजे, लपून घालण्यासारखं काय नाहीये त्याच्यामध्ये. आपल्या दादाची किंवा भावाची म्हणजे छोट्या भावाची मोठ्या भावाची पप्पांची अंडरवेअर धुतात, ते कुठं वाळत घालतात, उन्हामध्ये घालतात. मग आपली पण निकर आपली ब्रा आपली स्लीप उन्हातच वाळली पाहिजे, कारण ती आपल्या शरीराला खेटेल असे म्हणजे टच झालेली असते ना, ती कडक उन्हात वाळली तर त्याच्यामध्ये असणारे जंतू नष्ट होणार आहेत. मग ती कडक उन्हात वाळली पाहिजे की नाही. मग आसपासनं घरी गेल्यावरती ज्यांच्या ज्यांच्या आता इथं सांगत नाही पण ज्यांच्या ज्यांच्या सावलीमध्ये लपून वाळत घालतात त्यांच्या सगळ्यांच्या मम्मीला तुम्ही सांगायचंय की त्याचा फायदा काय उन्हात वाळत घातल्याचा. आणि गरम पाण्यात धुवायचे, त्या 5 दिवसांमध्ये तरी निकर गरम पाण्यातच धुतली गेली पाहिजे. डेटॉल मध्ये धुवत असाल तर जास्तच चांगलं आहे. आलं लक्षामध्ये. मी आता बाकीचं नंतर सांगते, आधी मला सांगा पिरियड्स बद्दल कुणाकुणाचे काय काय प्रश्न आहेत. आणि सगळ्यांचे माना का खाली घालता तुम्ही, मला हे समजत नाही. सगळ्या मुली माना खाली घालतात. पिरियड बद्दलचे प्रश्न सांगायचे, प्रश्न म्हणजे मला पहिल्यांदा असं आलं ताई असं प्रश्न पडले ते ताईला विचारा, ते तुम्हाला सांगेल एक्सप्लेन करत. तुम्हाला काही अडचणी येतात की नाही पिरियडच्या काळात, ते प्रश्न पडलेले विचारायचं, बिनधास्त बोलायचं, हात वरती करायचं, विचारायचं. हसू नका कुणी. 16 सप्टेंबर आम्हाला आली होती, गणपती बसले होते आमच्या इकडं. आजी म्हणाली की गणपतीच्या घरी जाऊ नकोस, काय ना गणपती ब्राह्मण देवता आहे आणि त्याचबरोबर बुद्धीची देवता आहे. त्या नंतर मागे शांत बसा, तिचा आवाज नाही तेव्हा. त्यांच्याजवळ जाऊ नकोस. पण मला असा प्रश्न पडतो, पण का पण
तर का? पहिल्यांदा एकदा टाळ्या वाजवा. तिने तिचा प्रश्न हे बघ, मी सगळ्यांना सांगते, म्हणजे मी असं सांगणार नाही कुणाला की पिरियड्स आली म्हणून देवघरात जा, मार खाशाल तुम्ही तुमच्या घरी. बाकी काय नाही होत, कारण मम्मीचे विचार वेगळे आहेत, त्यांची पिढी वेगळी आहे, आपली पिढी वेगळी आहे, आपले विचार वेगळे आहेत. त्यांच्या मनाला ठेच लागला असं वागू नका. पण आपण आपल्या मुलींना किंवा आपल्या मैत्रिणींना, आपल्या नंतर आपण आई झाल्यानंतर आपल्या मुलींना हे सांगू शकतो म्हणून तुम्हाला सांगते, देवाला हात लावणं काय पाप नाही. देवाने आपल्याला ती पिरियड्स दिलेले आहेत, देवाने आपल्यासाठी केलंय ती गोष्ट. ती माणसाला नाही दिली पण बाईला दिली, कारण बाईमध्ये तेवढा त्रास सहन करण्याची क्षमता आहे म्हणून दिली. माणूस थोडं दुखलं तरी बोलून नाही दाखवत असं म्हणतात, माणूस रडत नाही, तो पण रडतो, पण बाईमध्ये त्रास सहन करण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे ती बाईला भेटली. आणि देवाकडे हात लावायचं नाही लावायचं ज्याच्या त्याच्या घरच्यांचा प्रश्न असतो, कारण की घरच्या नंतर यांना टॉर्चर करतील की तू का लावलं, तुला सांगितलं होतं तर. पण तू तुझ्या मम्मीला जेवढं समजावू शकते किंवा तुम्ही पण जेवढं तुमच्या मम्मीला समजावू शकता ना की हे देवामुळेच भेटलंय मला, हे वरदान आहे माझ्यासाठी, किंवा देवाला हात लावल्याने काही नाही होणार आहे. आईला मम्मी सांगते की काय करायचं, काहीच नाही. आजी तुझी म्हणजे तुझी वेगळी पिढी ना ग, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांना त्यांच्या पालकांनी जसं सांगितलं ना ते तसं आपल्याला सांगतात. बाकी असं काय नाहीये की देवाला हात लावला म्हणून काय होतं, की देवाला हात नाही लावला म्हणून काय होतं, असं काय नाही. पण आपल्या घरचे सांगतात आहे ना नको लावू देवाला हात, तर पहिल्यांदा त्यांची समजूत काढा आणि मग जा. डायरेक्ट कुणी देवघरात जायचा प्रयत्न करायचा नाही पिरियड्स मध्ये. अजून कोणाला वेगळा प्रश्न? हात करते. हा विचार. पिरियड आलेलं पोटात आणि कंबर तुला सांगू, आपली हालचाल जशी होते, कंबर दुखणं, पोट दुखणं नॉर्मल आहे. ओटीपोट कुणाला माहिती? ओटीपोट उभी राहा. ओटीपोट कुठे असतं सगळ्यांना दाखव. आपल्या कमरेच्या खालचा भाग, हे पोट आहे ना ज्याला ओटीपोट म्हणतात, तिथे दुखतं सगळ्यांचं, कंबर दुखते. त्याच्यासाठी टॅबलेट कोण कोण खातं म्हणजे मेडिकल मधून आणून. आणि छोट्या मुलींमध्ये जास्त असं आहे की पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी टॅबलेट खातात. कारण मी जे 2 शाळा केल्या ना आता छोट्या छोट्या मुलींच्या, त्याच्यामध्ये खूप जणींनी मला सांगितलं की आम्ही पुढे ढकलण्यासाठी खातो टॅबलेट. म्हणजे कारण की माझ्या घरात लग्न होतं, माझ्या घरात देवपूजा होती म्हणून. असं खातं का कोणी? हे बघ, पोटात दुखणं, कंबर दुखणं, ओटीपोटात दुखणं हे नॉर्मल आहे. त्याच्यासाठी काय उपाय आहेत ते मी तुला सांगते, पण टॅबलेट कुणीच खायची नाही, समजलं? कोणतं रक्त बाहेर पडतं बस, कोणतं रक्त बाहेर पडतं पिरियड्स मधून? काय होतं माहिती? आपलं हृदय, म्हणजे आपण समजा आता उसाचं जे पाचट आहे, उसाचा रस बनवतो, ते पाचट फेकून देतो, म्हणजे आपलं हृदय जे रक्त हे करतं ना, जे आपल्या शरीरात काम करून झालंय त्याचं, आता त्याचा काही उपयोग नाहीये शरीराला, ते दूषित झाले, काळं काळं दिसतं थोडं थोडं रक्त. काळं सोडून वेगळ्या कलरचं कुणाचं रक्त येतं का? येतं बऱ्याच मुलींचं, असं नाही की मजाक मध्ये विचारते, खरंच येतं. आणि ते आजार असतात वेगवेगळे, सांगायला घाबरू नका. काळं खूप असं लाल, काळं पण नाही, लाल येतो नॉर्मली, पण असं डार्क काळं एकदम येतो तुझं डार्क, असं एकदमच काळच दिसतं, डायरेक्ट लाल दिसतच नाही. ज्यांचं काळं येतंय, कोणाचं ऑरेंज येतो, रक्त सुद्धा बाहेर येताना ऑरेंज येतो, कोणाचं पिवळट येतं, अशा मुलींना आजार असण्याची शक्यता असते. आणि ते तुमच्या जीवावर बेतण्याची पण शक्यता असते. त्याच्यासाठी येत असेल तर कुणी सांगा. त्यांना इथे नसेल सांगायचं, मी बाहेर असताना मला सांगा, कारण की याने तुमच्या जीवाला धोका आहे. काही काहींना लाज वाटते सांगायला, पण लाजण्यासारखं तर नाहीये. पण कारण आम्ही याच्यावर अभ्यास केला त्याच्यामुळे आम्ही लाजत नाही, पण तुम्ही केला नाही म्हणून तुम्ही लाजू शकता, पण येत असेल तर सांगा. आणि आता पेन किलर कोण कोण खातो? दुखतंय म्हणून झोपून कोण राहतं? तू खाते का पेन किलर? खाते का? मागे खातात का? झोपून कोण कोण राहतं पिरियड्स मध्ये? वरती हात करा, वरती. परत असं चालत नाही, कोण कोण चालत नाही पिरियड्स मध्ये? चालतं का तुम्ही? सगळ्या चालतं पिरियड्स मध्ये? असा प्रश्न पडतो का पिरियड्स मध्ये चाललं पाहिजे की नाही? हा, कसं आहे, पिरियड्स मध्ये चाललं पाहिजे. जेवढं तुम्ही चालाल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलंय, पण असं नाही ठरवून चालायचंय, कामासाठी चालायचंय. हा, कामासाठी चालायचंय. परत काय करायचंय, पेन किलर कुणी खात नाही, पण कुणाकुणाला माहितीये का आपण आपलं जेव्हा दुखतं त्याच्यानंतर आपण आराम कसा मिळवू शकतो? खूप दुखते काही काहींची कंबर आणि ओटीपोट खूप दुखतं. हा बोल. दुखते का? कोण कोण तुला माहितीये काय करायचं असतं? काय करायचं असतं?
आराम करायचा, व्यायाम. अजून कोण काय वेगळे ऑप्शन? मागे मागे सांगा, मागे कुणीच बोलत नाही, इथल्याच एवढ्याच मुली बोलतात ते. आहे का? मागे मुलींना पिरियड्स येतात ना, मग तुम्ही काहीच करत नाही तुमचं दुखत असल्यावर, असं दुखून देता का? कोणतीच मुलगी अशी करत नाही, असं दुखून कोणतीच मुलगी देत नाही. त्याच्यामुळे आहे का कुणाकडे काही ऑप्शन? ओवा कोण कोण खातो ओवा? मग हा पण ऑप्शन होता, सांगायचा होता. गरम पाणी कोण कोण पितो? गरम पाणी प्यायचंय. त्यानंतर प्रत्येकाच्या घरात टॉवेल असतो, प्रत्येकाचा सेपरेटच असतो मे बी. टॉवेल काय करायचा, गरम पाण्यात ओला करायचा. टॉवेल गरम पाण्यात ओला केल्यावरती तो एक पिळायचा आहे, ते गरम राहतं. त्या गरम याने आपल्या ओठी पोटाच्या इथे, परत आपली कंबर हे शेकवायचं, त्याने आराम भेटतो. गोळी खाण्यापेक्षा चांगलं आहे हे, कारण की गोळीचा परिणाम आपल्याला होणार नाही. बिस्लरीची बॉटल कोणाकोणाच्या घरात आहे? सगळ्यांच्या आहे का? बिस्लरीच्या बॉटल मध्ये गरम पाणी भरायचंय, ते गरम पाण्याने आपल्याला शेकवायचंय. पाण्याची पिशवी तर आता काहींच्या घरी असते, काहींच्या नसते, म्हणून हा बिस्लरीच्या पाण्याचा बॉटलचा ऑप्शन आहे. नाहीतर पाण्याच्या पिशवीत गरम पाणी घ्यायचंय, त्याने शेकवायचंय. व्यायाम जास्त करायचा नाहीये, थोडासा व्यायाम जो आपल्या शरीराला सहन होऊ शकतो एवढाच व्यायाम करायचा आहे. असं आहे का कुणाचं की जास्त हालचाल केल्यावर पिरियड्स लवकर येतात? असं असं प्रश्न असतो ना की लवकर काय येतात तुम्हाला? 15 दिवसाच्या गॅपवर येते पिरियड्स. कोणाला येते? 15 दिवसांनी पाळी येते. तुला येते का? गोळी कशासाठी खाल्लेली तू? हा, मला येतच नव्हती. कमीत कमी मला एकदा 7वी झाली, त्याच्यानंतर आलीच नाही. म्हणून मी खोटं केले, त्याच्या गोळीत मिस्टेक झाली. 15 दिवसांमध्ये 7वीला आली ना तुला? 7वीला. त्यानंतर कितवीला आली परत? एक सांगू, पहिल्यांदा जी पहिली पिरियड असते ना, त्याच्यानंतर काही काही ना 2 वर्षाच्या गॅप पर्यंत परत येत नाही. त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाहीये की मला एकदा आली परत का नाही आली. काहींना 6 महिने येत नाही, काहींना 5 महिने येत नाही, काहींना वर्ष, काहींना 2 वर्ष येत नाही. ते नॉर्मल आहे, त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. पहिली पिरियड्स आल्यानंतर काही काही नव्हतं, काही काहींना रेग्युलर पण येते. डॉक्टरच्या गोळ्या खाऊन स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण डॉक्टरकडे न जाणं, डॉक्टर टाळायचाच आहे. अजून असं आहे का कुणाला की आली नव्हती पहिली पिरियड्स आल्यानंतर न, किंवा आत्ताही येत नाही 2-2, 3-3, 6-6 महिने माझी पाळी नंतर न येते? बोल ना, तुला आहे? येते का तुला? कधी येते? 2-2 महिन्याने. तुझ्या डाएट मध्ये चेंज करशील तू, म्हणजे त्याची आता इथे कोणी सांगत नसेल की कधी पाळी येते, त्याने जास्त 15 दिवसांना येत ना. ज्याला पाळी रेग्युलर येत नाही, महिन्याच्या नंतर 2 महिन्याने येते वगैरे असं होतं, त्याने डाएट मध्ये चेंज करायचे. पिरियड्स मध्ये तर तेलकट जास्त, तेलकट खाल्लं तर एवढी हरकत नाही, पण तिखट आणि गरम खाणं टाळायचंय. तिखट आणि गरम खायचं नाहीये. त्यानंतर रक्त वाढवायचं. स्वतःच पाळी असली कंटिन्यू करण्यासाठी बीट खाऊ शकता, दूध पिऊ शकता. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट किती जणांना माहितीये? केवीचं फळ ड्रॅगन फ्रूट किती जणांना माहितीये? त्या फळाचा जास्त वापर करायचा खाण्यासाठी. आपल्याकडे आयोडीन युक्त जे पदार्थ आहेत घरी बनवतात त्याच्यामधले, आणि जास्त घरचंच खायचंय, बाहेरचं खायचं नाहीये. जास्त घरचं जेव्हा खाल, तुमचा डाएट बरोबर राहील, तेव्हा तुमच्या पिरियड्स पण रेग्युलर होत जातील. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? तुम्हाला काही प्रश्न आहेत का तिथे? मुस्कान तुमच्या इथे आहे का कुणाला? आता मला ना, मी ज्या मुलीला सांगेन ना, तिने पाळीबद्दल स्वतःचा विचार सांगायचा. मला खाली बघितलं तरी मला दिसतात, प्रत्येकाची डोकं वरच दिसतं ना. सांग. मला आधी फेब्रुवारी महिन्यात आली, त्याच्यानंतर मे किंवा जूनमध्ये आली. त्याच्यानंतर परत 2 महिन्याचा गॅप पडला. हा, मग मी आता हे सांगितलं, पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंग होते ना, त्यानंतर ना गॅप येऊ शकतो पिरियड्स मध्ये. त्याच्यामध्ये एवढं काही घाबरण्यासारखं नाहीये. एक पिरियड्स आल्यानंतरचा 2 वर्षाच्या गॅप नंतर ना आपल्याला पिरियड्स रेग्युलर सुरू होतात. गॅप येणं काही काही नाही, तो काही काही नाही येत. बरं आता हा, एवढं काही बोलत नाही का पिरियड वगैरे, तर मी
माझ्या घरात तुम्ही बोलले तेव्हा म्हणजे इतर मुलींनी सांगितलं की देवापाशी जाती नाही वगैरे. माझे आई, माझे वडील, माझे भाऊ जे काही घरात असेल ही खरी गोष्ट आहे, सगळं म्हणजे खरी गोष्ट आहे. मला म्हणजे माझे भाऊ स्वतः सगळं सांगतात आणि मला आणलं डायरेक्ट झाले भाऊ असं झाले अरे काय घाबरते म्हणली की असं वगैरे होत नाही का. आणि मम्मी सांगते, पप्पा स्वतः, मम्मी तर नव्हती तेव्हा माझ्याकडे, आईच्या नाही सगळं काही पप्पानी वगैरे सगळं म्हणजे सांगितलं. मी घाबरले नाही, घाबरले अजिबात नाही, सगळं सांगितलं. आणि जरी मला इतर म्हणजे शेजारी मला म्हणतात की असे काय म्हणजे असं मम्मी सांगतात हे तुम्ही ते लपवून हे चुकीचं आहे नाही का. तेव्हा मी असं घाबरले, मी तर स्वतः देतात नव्हती, मला अशी आई वडील भेटले. आणि मी जेवढं काही तुमच्याकडे ऐकलं एवढ्या मुलीचे मी आन्सर ऐकले नाही का की असं आमच्या घरचे सांगतात. आणि मला अशी काही बंधन नाही, मी स्वतः मस्त खाले म्हटलं अरे एवढं सगळं शांत शांत ती काहीतरी सांगते. बंधन नाही. आणि आई वडील एवढे छान भेटले, मला एवढं आनंद होतो, एवढे बंधन भेटते टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. माझा स्वतः भाऊ मोठा आहे, सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्याला काही माहित असेल मला नाही माहित, फक्त मला सांगतो. अशा मला एवढा आनंद वाटतो. मला असं समजायला की मी माझ्या आईला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते. मग ते इतर कोणी काही विचारलं असेल म्हणजे आज या वयात सांगते की या वयात मुलांना म्हणजे असं या मुलीला शब्द सांगितलं तर त्यांना कळेल किंवा या माझ्या मैत्रिणीत किंवा माझ्या बहिणीत असं यांना समजतं. विचारलं या गोष्टी सुद्धा मी माझ्या भावाला सांगते. भाऊ मला तर न विचार न ध्यान न देता तो दुसऱ्या वाटते बरोबर आहे. मग ह्या अशा गोष्टी काही मुली सांगते नाही, ही खरी गोष्ट आहे. त्या गोष्टीकडे जातात म्हणजे अजून त्या समोरची जी व्यक्ती आहे त्याला कळलं पाहिजे. हा, न घालता. आणि मग घरच्यांना शांत तर बसा. ती व्यक्तीचं जाते आपल्याविषयी ही काय असेल बाबा ते कालांतराने ती निघून जाते. तर मला काय म्हणायचं मुलींना असं न करता माझ्या अनुभवाशी मी सांगते, माझ्या अनुभवाशी मी सांगते तर असं न करता प्लीज तुम्ही म्हणजे एक म्हणजे माझा मी अनुभव सांगते. मी काही गोष्टी अनुभवल्या असेल, माझं तुम्हाला वाईट वाटलं, माझ्याविषयी वाईट विचार केला, मला काही फरक नाही पडला आणि फरक पडून पण द्यायचं नाही. बरोबर आहे का नाही मॅडम? फरक पडून द्यायचं मी म्हणते. पण हे वय काय माहितीये का, कित्येक मुलींच्या आता काही साधं शब्द मला राग आला, माझे शब्द आले, माझे शब्द आलं तर तुमचं काय ते म्हणतात काही लफड वगैरे काय मला नाही माहिती, म्हणजे मला माहिती पण तरी पण तुम्हाला ऐकायला काय सांगतात मनमोकळेपणाने बोलते ना, ते ऐकून घ्यायला शिका. ऐकायला हा शब्द वाईट वाटतो. आज मुली काय रिलेशनशिप मध्ये असतात, मुलीला तुम्ही जे करताय मी थोडं अनुभवलं असेल किंवा मी जेवढा त्रास सहन केला असेल. आज मी अभ्यास करते का कुठे माझं इंजिनियर व्हायचं आणि स्वप्न मुलींना माहिती नाही होईल की नाही, माझं भविष्यात मी ते स्वप्न बघितलंय. पण मुलीसाठी मॅडम आज बोलला खरंच छान बोलला नाही का. मला त्याच्यातून काही अनुभव भेटला किंवा मला काहीतरी असं वाटतं की आपल्या आईवडील असं काही बंधन नाही घालतात आहे. आणि मुलीसाठी हे मी टॉपिक होते की मुलींना मुलं विचारतात ते आता ही भरपूर मुली असतील मॅडम लपवतात हे वय, त्या वयात 16, 17 किंवा 15-16 हे वय मुलींना विचारतात आणि या वयात मुली काय करतात त्या गोष्टी तुटून जातात. काही मुली नापास होतात, त्यांचं तर काहीच नाही, शेतात काम करतात, नंतर त्यांना पश्चाताप होतो. पण असं पश्चाताप तर आपल्याला नाही व्हावं, मी सांगते माझ्या ह्याच्यातून असं पश्चाताप आपल्याला न व्हावं यासाठी प्लीज या गोष्टी जरी आता जरी तुम्ही गुंतल्या असतील तरी अभ्यासाकडे लक्ष द्या. त्या आणि जेव्हा आपण सक्सेस होऊ तेव्हा प्रेम करणं हे करणं किंवा त्यानंतर आई वडिलांना सांगणं, आई वडिलांना अभिमानाची गोष्ट की एवढं काही माझ्या पुढे आहे ती पुढं कसं राहू शकते किंवा संपूर्ण म्हणजे आता जर तुम्ही असं केलं आई वडिलांना माहिती झालं भविष्यात तुम्ही शिकणार आहेत अजून मी शिकणार आहे म्हणजे माझंही सांगते पण मी खूप असं पुढे शिकणार आहेत, आपलं कामाला लागायचं किंवा आपलं काही स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आई काय समजणार या वयात मुलगी वाईट त्यामुळे आई वडील आपल्याला बोलतात, आई वडील आपल्याला बोलतात. काही मुली म्हणणार आई म्हणजे रिलेशनशिप मध्ये भरपूर मुली आहेत त्या मुलाला सगळं सांग आई बोलली वडील बोलले ते सांगतात तुम्हाला काही लागत नाही. आणि मला म्हणजे कित्येक मुलींच्या चेहऱ्यांवरून मी सांगू शकते कोण काय काय तर हे असं न करता मस्त मला वाटतं हे वय खूप भारी वाटते किंवा कोणतरी आई वडिलांपेक्षा जास्त जीव लागतो आणि भेटतात गिफ्ट जास्त करून गिफ्ट पैसे नुसते पैसे घेतात असं न करता आपली वडिलांची इमेज जाते, आपल्या आई म्हणजे काही सगळं इज्जत वगैरे जाते नाही का. मुलं हा मुलगा आज तुम्ही जर एखाद्या मुलं थापड न मारता त्याला दादा म्हणून समजून सांगा. काही मुलीला यष्ट असतात फोन आला शिव्या दिल्या, हा मुलगा हिला शिव्या दिला ना घे बाबा हिला पण तू फोन कर, पहिला फोन कर, शेजारच्या मित्राला नंबर लगेच जातो आपला. असं न करता प्रत्येक मुलाला आपला दादा म्हणून एका आपल्याला जसं समजावून सांगता येईल तसं तो. आणि त्याने जर नाही तुम्हाला विचार ताई सॉरी नाही बोल, माझा अनुभव सांगते. माझा एक मुलगा होता फोन केला खरं गोष्ट आहे बरं का,
राहतात का? मला पुन्हा कोणी प्रश्न विचारायचा नाही. आणि खरी गोष्ट आहे. काय बोलले खरंच केलता का नाही. अरे तुम्ही ऐकून घ्या ना, काय गरज आहे. जिथपर्यंत कोण केला मला म्हणतो अरे मला तुला आवडते नाही का, अशा खाली द्यायचं मला. म्हणजे तुमच्या ते मुली मोबाईल वापरतात, क्वेश्चन असे येतात व्हॉट्सअपवर येतात, नाही येत असे नाही. मी व्हॉट्सअपवर माझा स्वतःचा मोबाईल आहे, तुम्ही माझ्या स्वतःच्या पैशाने घेते. वडिलांच्या पैशाने मी कधीच काही केलेलं नाही, कधीच नाही. आणि खरी गोष्ट आहे, कांदा लागवड माहिती का? कांदा लागवड करते, कांदा लागवड करते, पण पैसे कमवणार वडिलांचे जीव होते. माझे वडील 7वी पर्यंत मेंटल होते. मॅडम माहित असेल मॅडम तुमच्यापासून काही आम्ही गोष्टी शेअर केल्या. या भावी आयुष्यात मी अशी मुलं पाहिजे. तुम्हाला म्हटलं मला तुला आवडतं वगैरे का, म्हटलं दादा तुझे बोललं ते चुकीच आहे. म्हटलं हा तुझे बोललं ते चुकीच आहे. त्याला चांगल्या गोष्टी मी समजून सांगितल्या. त्याने दुसऱ्या दिवशी फोन केला, मग तू काय करते, बरी आहे का ताई? ताई बोल, काय एवढं बोलल्यानंतर काय बोल, ताई बोल. मला काय वाटलं, नाही वाटलं. दुसरे मित्र माझे असे अनेक मित्र झाले, भाऊ झाले. आज जर कोणाला विचारलं कोणत्याही पोराला तर प्रत्येक जण एवढं बरेच का तू, काही मदत लागते. काल आपण भेटलेलो आहेत, काल भरपूर गोष्टींवरती आपण गप्पा मारलेल्या आहेत. तर आज पहिल्यांदा सर तुमच्याशी गप्पा मारणार आहेत. तुमचे काहीही प्रॉब्लेम असतील, म्हणजे मासिक पाळीविषयी तुम्ही मला विचाराल, सरांना विचाराल तरी चालेल, पण बाकीचे काहीही प्रॉब्लेम असतील की कोणत्या मुलाचा त्रास होतोय किंवा कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतोय, कोणताही त्रास असू शकतो मुलीला, असं नाही की एक मुलगाच देतोय, किंवा कोणती मुलगी पण चुकत असेल तर याच्यामध्ये मी काय करू, हे सगळं तुम्ही सरांना विचारू शकता. सरांना नसून विचारायचं तर नंतर मला सांगा. नंतर म्हणजे पण इथेच सांगायचं, कारण आपला प्रॉब्लेम शेअर केला ना की आपली जी मैत्रीण असते ती त्या प्रॉब्लेम मध्ये असेल तरी आपल्याला सांगत नाही, पण आपल्यामुळे तिला पण एक सोल्युशन भेटतं की आपण कसं वागलं पाहिजे. त्याच्यासाठी आधी सर बोलतील आज तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. सगळं निवांत चाललंय ना? काही त्रास वगैरे कोणाला? तर आता तुम्ही 6वी ते 10वीच्या मुली, आता सगळ्यांकडे मोबाईल तर आलेतच. तर आता मोबाईल आले म्हटल्यावर त्यासोबत ऍडिशनल गोष्टी आल्याच, नको त्या हव्या त्या सगळ्याच. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप अशा सगळ्या गोष्टी आल्या. आता तुम्ही इन्स्टा, फेसबुक वापरता तर तुम्हाला अनोळखी मुलांच्या रिक्वेस्ट पण येत असतील, येतात का? काहींचे मेसेज येत असतील, काहींचे घाणेरडे व्हिडिओ पाठवत असतील, फोटो पाठवत असतील. काही जण काही पण उगाच मला तो आवडते वगैरे कोणी ओळखीचं नसताना पण मेसेज करत असेल. काही वेळेस मुलींच्याच नावाने मेसेज येतात. तुम्हाला आलेत का असे कुणाला? ते अकाउंट ऑलरेडी ते अकाउंट असतात मुलांचे, पण मुलं ते मुलींच्या नावावर अकाउंट काढून इतर मुलींना फसवतात. असे पण प्रकार आजकाल खूप वाढलेत. सोशल मीडियावर, इन्स्टा, फेसबुक अशा सोशल मीडियावर निम्म्यापेक्षा जास्त अकाउंट हे फेक अकाउंट आहेत. म्हणजे समजा मी एक मुलगा आहे, आता हिचं नाव पूजा, तर मी पूजाच्या नावाने एक अकाउंट काढलं आणि मी पूजा आहे असं इतर मुलींसोबत चॅटिंग केली, तर समोरच्या मुलीला काय वाटणार की बाबा ही खरंच एखादी मुलगी आहे. मी समजा माझ्या अकाउंटवर मुलीचे 2-4 फोटो पोस्ट केले तर तुम्हाला वाटणारच ना की ही समोर आपल्याला बोलते ती मुलगीच आहे. त्यामुळं अशा वेळेस आपण समोरच्या मुलगी समजून आपण तिच्याशी आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतो, काही पर्सनल गोष्टी शेअर करतो, आपले फोटो पाठवतो, आपला मोबाईल नंबर सेंड करतो की बाबा एक नवीन मैत्रीण झाली म्हणून. पण अशा वेळेस खूप मुले फसल्या जातात. त्यांच्या फोटोचा, त्यांच्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग केला जातो. त्यांच्या मोबाईल नंबरचा नंतर व्हॉट्सअपवर घाणेरडे मेसेज यायला सुरुवात होतात, कॉल यायला सुरुवात होतात, काही पण व्हिडिओज वगैरे पाठवतात मुलं. तर अशा वेळेस तुम्ही सावध राहा. तुम्ही कोणत्याही नवीन मुलगी असेल, मुलगा असेल, जर तो तुमचा ओळखीचा नसेल किंवा तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल, जरी ओळखीचा असेल पण त्याच्यावर तुमचा 100% विश्वास नसेल, तर अशा मुलांच्या रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्टच करू नका. म्हणजे तुम्हाला येणारे पुढे प्रॉब्लेम येणारच नाहीत. त्याऐवजी तुम्ही इतर गोष्टी अभ्यासाच्या वगैरे आहेत अशा ग्रुप्सना वगैरे फॉलो करा, त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल. त्याचबरोबर आता जर तुम्ही एखाद्याला समजा त्यातून पण मेसेज आला, कॉल आला, तर तुम्ही अशा वेळेस काय करणार? जर समजा मी एखाद्या नंबरवरून तुम्हाला काही पण मेसेज केले किंवा इन्स्टावर मेसेज केले, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? स्वतः म्हणजे त्याला फोन बाबा सांगतात की नाही मला मेसेज नाही करायचा, तर ते नाही मला फक्त आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे. अच्छा किंवा भावाला वगैरे. अच्छा, अजून कोणाला काय वाटतं? वेगळं मत, याच्यापेक्षा वेगळं मत. ओके, जर समजा आता तुम्हाला कोणी मेसेज करायला चालू केलं
तर आपल्याला इन्स्टाला वर कळतच की बाबा तिथे मेसेज रिक्वेस्ट दिसते. तर आपण त्याचे मेसेज, पहिली गोष्ट म्हणजे काय करायची, पहिली स्टेप, त्याचे मेसेज बिना बघता तसेच सोडून द्यायचे किंवा वरूनच डिलीट करायचे बिना बघता. म्हणजे तुम्ही त्याच्या मेसेजला पहिल्यांदा इग्नोर करून टाकायचं की बाबा मग तो मुलगा काय करेल, आज मेसेज करेल, उद्या करेल, 4 दिवस 5 दिवस, पण एक दिवस असा येईल की ही मुलगी मेसेजेस बघत नाही किंवा ही आपल्याला रिप्लायच देत नाही. हा विचार करून तो मुलगा एक दिवस मेसेज करणंच बंद करेल. तरी पण जर त्याने मेसेज करणं नाही बंद केलं, जर तो ओव्हरच करायला लागला, तर त्याच्यासोबत तुम्ही आता ही दिदी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोला की त्याला नेमकं काय हवं आहे, तू कोण आहेस, कुठला आहेस, तुला माझ्याकडे नेमकं काय काम आहे, जे बोलायचं असेल ते एकदाच बोलून घे. मग तो काय बोलेल याची तुम्हाला कल्पना असेलच. मग तुम्हाला त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायची असेल नसेल तर तुमचा प्रश्न. पण अशा वेळेस मग त्याला बोला, समजावा. समजून जर तो ऐकत नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना, घरच्यांना किंवा पेरेंट्सना, फ्रेंड्सना, जे कोणी तुम्हाला मदत करत असतील किंवा शिक्षकांना, अशा लोकांना तुम्ही सांगा. काही वेळेस काय होतं मॅडम की मुलींना खूपच घाण प्रकारचे व्हिडिओ पाठवले जातात. असे व्हिडिओज वगैरे बघून मुली असं म्हणजे त्यांचं पूर्ण कधी अशा गोष्टी काही बघितल्या नसतात किंवा असे संस्कार आपल्यावर नसतात. त्यामुळे अशा गोष्टी बघून मुलींना असं पूर्णपणे व्हायबल होऊन जातात मुली, की मग त्यांचा अशा सगळ्या गोष्टींवरून विश्वास उडून जातो, काही करण्याचं मन होत नाही. काही मुली 2-2 दिवस जेवत पण नाहीत. अशा पण मुलींनी मला सांगितले की आम्हाला असे व्हिडिओ आलते, आम्ही जेवलो पण नाही 2 दिवस ते व्हिडिओ बघून. तर अशा गोष्टी आपल्या न कळत घडतात. तर ह्यापासून तुम्ही सावध राहा. अशा गोष्टी घडल्या तर तुमच्या पेरेंट्सना सांगा आणि लास्ट स्टेप म्हणजे त्याला ब्लॉक करून टाका. त्यानंतर तुम्ही जर इन्स्टावर आयडी असेल तुमचा तर शक्यतो अकाउंट तुमचं प्रायव्हेट ठेवत जावा. त्यावर जर तुम्ही प्रायव्हेट जरी अकाउंट असेल तरी तुम्हाला नवीन फ्रेंड्स ऍड करताना जरा विचार करून करा. कारण अशा पण कित्येक केस घडलेल्या आहेत की एखाद्या मुलीच्या अकाउंटवरून तिचे फोटो चोरून त्या फोटोचा वापर करून दुसरे अकाउंट बनवले आणि त्या अकाउंट वरून, म्हणजे आता समजा ह्या मुलीचं अकाउंट काढलं तर तिच्या अकाउंटवर तिचे फोटो होते. तर मी काय केलं, तिच्या अकाउंटवरून फोटो चोरले तिचे आणि एक नवीन फोटो अकाउंट तयार केलं आणि त्या अकाउंटला एक काहीतरी नाव देऊन त्या मुलीचे फोटो मी त्या अकाउंटवर अपलोड केले आणि त्या अकाउंटवरून ती मुलगी आहे असं समजून मी इतर मुलींसोबत काही पण घाणेरडे मेसेज केले, घाणेरडी चॅटिंग केली. तर यात बदनामी कुणाची झाली, माझी का त्या मुलीची? हा, मग असे किस्से घडलेले आहेत. माझा जो इन्स्टा आयडी आहे ओरिजिनल, त्याच्या स्टोरीमध्ये मी अशी खरी घडलेली घटना एक मेन्शन केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. तर अशी तुमच्या न कळत तुमची इज्जत जाऊ शकते. समजा तोच मेसेज मी चुकून, मला माहित नाही की आता ही मुलगी नक्की कोण आहे, तर चुकून बोलता बोलता तिच्या पेरेंट्सला वगैरे गेला तर किंवा तिच्या पाहुण्यात कुठं तर गेला तर ते काय विचार करणार, ते असा विचार नाहीत करणार की बाबा दुसऱ्या कुणीतरी ह्या मुलीचा आयडी वापरत असेल. ते काय विचार करणार, ही मुलगी ती इतकी घाणेरडी कॅरेक्टरलेस आहे असं सर्व बोलणार ते, बरोबर का? ते असे विचार करणार की ही मुलगी नसेल दुसरं कोण असेल. आपल्या समाजाला चांगलं ऍक्सेप्ट लवकर होत नाही पण वाईट लवकर ऍक्सेप्ट होतं. त्यामुळे तुमचे फोटोज वगैरे सोशल मीडियावर टाकताना विचार करून टाका. नवीन फ्रेंड्स बनवताना विचार करून बनवा. आता ज्यांचे जे अजून ह्या 6वी-7वीच्या ह्यांचं काही एवढं अकाउंट्स वगैरे नसतील, पण ज्यांचे असतील किंवा उद्या जर तुम्ही काढाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर आता जर समजा आपण थोडं सेल्फ डिफेन्सवर बोलू. तुम्ही समजा कुठेतरी बाहेर जात असाल किंवा इथं आदिवासी भागातून मुली आहेत, तर काही परगावी राहतात, चालत येतात, रिक्षाने असं कशाने तरी येतात. अचानक तुमच्यासोबत काही हादसा घडला तर तुम्ही काय कराल? आता समजा तुम्ही रिक्षाने चालला आहात, रिक्षात तुम्ही एकटेच आहेत आणि तो रिक्षावाला समजा त्याच्या मनात काहीतरी खोट असेल आणि त्याने तुम्हाला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? तू काय करशील? मुलींना तुम्ही डान्स क्लास लावतात, बरोबर आहे, लावतात ह्या वयात. म्हणजे काहीतरी उत्सुकता असते मला, दादा एखाद्याला डान्स आवडतो, क्लास लावतात. आता अभ्यासाचे आपण निम्म्या जणी लावतात, हे चांगलं आहे म्हणणे, माझ्या मनाने हे चांगले, म्हणजे मला असं वाटते का आपण हे क्लास लावतो हे चांगले. पण डान्स क्लास लावताय तुम्ही, त्याचा भावी तुम्हाला फायदा काहींना होतो, काहींना नाही होत.
असे न करता तुम्ही कराट्यांचं हे लावू शकता. बरोबर. इतर नाही करता तुम्ही आपल्या घरच्यांकडून आता मुलींना पहिलं सकाळी उठलं का मोबाईल घ्यायचा, इन्स्टाला कोणचा मेसेज असं न करता तुम्ही व्यायाम करा. जेणेकरून आपली तब्येत आपलं हे बघू ना, किंवा आपल्याला जर कोणी हात लावला तर त्याचा हात आपला उलटा फिरून हे करता आला पाहिजे. असं काहीतरी आपल्या स्वतःच्या शरीरात निर्माण करा. जर असं काही झालं सर बोलले रिक्षामध्ये, तर रिक्षा वगैरे इतर काही असू द्या, आपलं असं काहीतरी हे करा की आपल्याला समोरच्याचा आलेला हात पकडता आला पाहिजे. आणि हात पकडता आल्यानंतर आपल्याला त्याला खाली जो आपल्याला खाली पाडणार आहे त्याला आपण खाली पाडलं पाहिजे, असा विचार करा. अजून काय मुद्दा आहे तुम्हाला? नाही सरांना बोलला तरी एकदम बरोबर आहे. आता ही म्हटली की इन्स्टा वापरू नका, असं काही नाही की इन्स्टा म्हणजे प्रत्येक सोशल मीडिया हा आपल्या एंटरटेनमेंट आणि काहीतरी एज्युकेशन मिळावे यासाठी बनलेला आहे. तुम्हाला इन्स्टा फेसबुक वापरायचं असेल तुम्ही वापरा, फक्त असं की त्याचा मिसयूज तुम्ही करू नका कोणत्या गोष्टीचा, किंवा जे त्यातून तुम्हाला इम्पॉर्टंट घ्यायचं आहे तेच तुम्ही घ्या. बाकी तुम्ही थोडा वेळ एंटरटेनमेंटसाठी काही गोष्टी करू शकता, पण तुम्ही असं त्याच्यातून जर तुमचा तोटा होत असेल तर त्याला थोडंसं तुम्ही बाजूला ठेवा. परत आता ही म्हटली की कराटे क्लास लावायचे किंवा तायक्वांदो क्लास लावायचे, तर असे क्लासेस तुम्ही घेऊ शकता, तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. जरी समजा तुम्हाला ट्रेनिंग घेणं जमलं नाही किंवा तुम्ही एखाद्या ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे, बोलू ना सर, तुम्ही एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे जाऊन किंवा पैसे देऊन जर ते ट्रेनिंग तुम्हाला घेता आलं नाही, तर युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही जे बाकीचे व्हिडिओ बघतात त्याऐवजी तुम्ही सेल्फ डिफेन्सचे व्हिडिओ पण युट्यूब आणि इंस्टाग्रामवर बघू शकता. आता मी कित्येक व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघतोच ह्याचे सेल्फ डिफेन्सचे वगैरे. अशा काही ट्रिक्स असतात तिथं, अशा काही म्हणजे फिजिकली ट्रिक्स असतात की जरी समजा तुमचा एखाद्याने हात पकडला किंवा तुमचा गळा पकडला किंवा तुमच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या हातात काहीही नसताना तुम्ही त्याच्या तावडीतून सुटून जाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकता. अशा काही ट्रिक्स आहेत. मग तुम्ही किती जरी दुबळ्या असल्या तरी पण, कारण हे खरं आहे की मुली म्हणजे बहुतांश मुलींमध्ये मुलांपेक्षा ताकद कमी असते हे खरं आहे, पण हिंमत म्हणजे ताकद कमी असते हे खरं आहे, पण हिंमत कमी असते असं अजिबात नाही. मुलांनी एवढीच मुलींमध्ये हिंमत असते. जर तो मुलगा हिंमत करून तुम्हाला अडवायचा प्रयत्न करत असेल, तुमच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही तुमची हिंमत वापरून त्याला त्याचा जबाब का देऊ शकत नाही? तुमच्यात तेवढी हिंमत आहे, पण तुम्ही काय करता? घाबरून जाता. घाबरल्यामुळे प्रॉब्लेम कमी होत नाहीत, प्रॉब्लेम वाढतात. घाबरणं, टेन्शन घेणं, डिप्रेशन मध्ये जाणं, त्याने कधीच प्रॉब्लेम कुठले सुटत नाहीत. थोडेफार प्रमाणात कमी होत असतील पण अजिबात सुटत नाहीत. यामुळे प्रॉब्लेम आणखीन वाढत जातात. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही घाबरून जाऊ नका, त्याचा प्रतिकार करायला शिका. त्या प्रतिकार करणार कसं पण तुम्ही, जर तुम्ही आतापासूनच स्वतःच्या मनाची तयारी केली तरच. आता आपल्या भारतामध्ये जवळपास 450 सापाच्या जाती आढळतात. त्यातील फक्त 13 ते 14 साप विषारी आहेत आणि 4 साप अत्यंत विषारी आहेत. तरी सुद्धा एवढं असताना सुद्धा बाकीचे एवढे साप बिनविषारी असताना सुद्धा साधारण साप चावला तरी माणसाचा मृत्यू होतो. ह्याचं कारण काय? घाबरल्यामुळे. त्याचं कारण त्याचं विष नसते. सापाचं विष, त्या बिनविषारी सापाचं विष एवढं विषारी नसते. मी स्वतः सर्पमित्र आहे, मी साप पण पकडतो. त्यामुळे त्याचं विष एवढं विषारी नसतं. फक्त आपण जे घाबरतो त्यामुळे आपल्या शरीरात त्याचं विष पसरायला 3 तास लागतात. त्याच्याऐवजी घाबरल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि ते अर्ध्या 1-1.5 तासात मध्ये रक्त पूर्ण शरीरात पसरतं आणि आपला तिथं मृत्यू होतो. तर ह्याचं कारण विष नसून आपल्या मनातली भीती आहे. जोपर्यंत आपण आपल्या मनातली प्रत्येक गोष्टीविषयीची भीती घालवत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीवर मात करून पुढे जाता येत नाही. त्यामुळे तुम्ही आतापासून मनाची तयारी करा. रोज तुम्ही एक जरी ट्रिक बघितली तरी तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल की बाबा असं कोणी आपला हात पकडला तर आपण त्याला असं खाली पाडू शकतो, आपण त्यातून आपला असा बचाव करू शकतो. तुम्ही तुमच्या वर्गात असला रिकाम्या वेळेत जे गप्पा मारतात त्याच्याऐवजी तुम्ही थोडं अशा ट्रिक्स यूज करून बघा. तुम्ही युट्यूब व्हिडिओ क्लासमध्ये लावा किंवा कुठं बाहेर असेल तर तिथे लावा. तसं तुम्ही करून बघा मैत्रिणीसोबत, बहिणीसोबत. यातून तुमचा पण फायदा होईल, तुमच्या मैत्रिणींचा पण फायदा होईल. आता इथं सेफ्टी पिन कोणाकोणाकडे आहे? सेफ्टी पिन छोटीशी साडीला लावायची पिन कोणाकडेच नाहीये. अरे आपण ओढणींना लावतो ना, ओढणी घेतो तेव्हा ती पिन असतात छोटी त्या. पिन
कोणाकोणाकडे हात वरती करा मला बॅग नको आहे, मी नाही घेणार तुमची पिन, फक्त हातवर करा. बॅग मध्ये आहे त्यांनी हात वरती करा. कर्कटक पण चालेल आपल्याला, पण हात खाली करा. पण सेफ्टी पिनचं कसं आहे की ते आपण कुठं पण इझिली कॅरी करू शकतो, आपल्या खिशात ठेवू शकतो किंवा आपण आपल्या साडीला ड्रेसला, आता बांगड्या तर नाही नसतीलच अशा कोणाकडे, तर अशा गोष्टींना आपण ती सेफ्टी पिन लावून ठेवू शकतो. जरी आपला एखाद्या मुलाने हात धरला, आपल्या त्याला पाडणे इतकी किंवा त्याच्या हातातून सुटून जाणे एवढी ताकद आपल्याकडे नसेल, तर आपण आपल्या खिशातील किंवा आपल्या जिथं आपण ठेवले तिथली एक छोटीशी सेफ्टी पिन काढून आपण जर त्याच्या डोळ्यावर किंवा हातावर, अरे सुकर काय झालं परत, जेव्हा जर तुम्ही हे केलं नाही तर उद्या तो तुमचा बलात्कार करेल, तेव्हा तुम्ही असं कराल का? जर तुम्ही त्याच्या डोळ्याची काळजी केली, तुम्ही विचार कराल त्याचा डोळा जाईल, पण तुम्ही हा विचार करत नाही की जर आपण त्याला काय केलं नाही तर तो आपल्याला सोडून नाही देणार. तो आपल्याला सोडून देणार आहे का? म्हणेल का ठीक आहे तो आज जा, मी आपण उद्या बघू, म्हणणार आहे का? हातात आलेली संधी कोणी घालवणार नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या हातात आलेली संधी असं करून घालवू नका. भले त्याच्या डोळ्यावर मारणं नाही झालं तरी तुम्ही त्याच्या कुठेतरी हातावर, पायावर, कानावर कुठेही त्याच्या मारू शकता ना ती पिन. एक पिन लागल्यावर त्याला वेदना तर होणार आहे, जखम तर होणार आहे. मग तो त्याची जखम बघणार की तुम्हाला धरायचं बघणार? जर जखम त्याला जास्त लागली असेल तर तो जखमच बघणार ना. मग तेवढ्या वेळा तुम्ही तिथून पळून जाऊ शकता, तुम्हाला काय त्याच्यासोबत बसून मीटिंग नाही करायची. त्यामुळं समोरच्यावर हल्ला करून आपण तिथून पळून जाऊ एवढं तर तुम्ही स्वतःची सेफ्टी करायला पाहिजे. त्यासाठी अशा छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः जवळ ठेवा. आता कर्कटक तुम्ही सगळीकडे घेऊन नाही जाऊ शकत, किंवा इतर गोष्टी चाकू, तलवार अशा गोष्टी वापरायला शासनाचीच परवानगी नाही. त्यामुळे अशा पेनाच्या टोकाने सुद्धा तुम्ही हे करू शकता, किंवा पेपर स्प्रे वगैरे जर तुम्हाला ते बॅग मध्ये कॅरी करता आलं तर ते पण करा. अशा गोष्टी तुम्ही स्वतःजवळ ठेवा. आता तुमच्या सॅक जर मॅडमनी झाडल्या तर लिपस्टिक, कंगवा, पावडर, ते काय 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 भेटेल मला पण नाही, एकीच्या तर सॅक मध्ये भेटणार. तर ह्या गोष्टी तुम्ही ठेवा, ह्याच्याबद्दल काय नाही. पण ह्याच्यासोबत ज्या गोष्टी तुम्हाला खरंच गरजेच्या आहेत, ज्यांची तुम्हाला खरंच गरज पडेल अशा गोष्टी पण तुम्ही स्वतःसोबत ठेवा. त्यानंतर आता आपण प्रेमाकडे वळू. हसून घ्या. प्रेम म्हणल्यापासून सगळ्यांना असं मनापासून हसू येते, पण आयुष्यभर ह्याच गोष्टीमुळे मुली रडत पण बसतात. खरंय का नाही? आता प्रेम करायचं वय हे राहिलंच नाही, म्हणजे प्रेम करायला ठराविक वय असं राहिलंच नाही. आजकाल 7वीच्या पोरी पण प्रेमात असतात, 5वीच्या पण असतात. तिथल्यांना बोलत नाही, म्हणजे इन जनरल सांगतोय. आधी कसं असायचं, 20 वर्ष म्हणजे आधी कसं असायचं, लग्नानंतरच भेट व्हायची, लग्नात पण माहित नसायचं. आधी मुलीला माहित नसायचं आपला मुलगा कोण आहे, आता सासऱ्या म्हणजे वडिलाला माहित नसतं आपला जावई कोण. अशी परिस्थिती आता झालेली. प्रेम करणं हे चुकीच नाही, कारण सगळेच या जगात कुणावर ना कुणावर प्रेम करत असतात. आपले आई वडील करतात, बाकीच्या रिलेशनचं सोडून द्या. आपण आता जे एक मुलगा आणि मुलगी त्याच्या प्रेमाबद्दल बोलू, तर प्रेम करणं मुळात चुकीचं नाहीये. पण प्रेम कधी करावं, कोणावर करावं, किती लिमिट मध्ये करावं, ह्या गोष्टी बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ह्याच गोष्टीवर पुढे आपलं आयुष्य ठरतं की आपलं आयुष्य चांगलं होणार की वाईट होणार. आता कसं, प्रेम म्हणजे आजकालच्या मुलांना प्रेम होतच नाही, होतं ते फक्त अट्रॅक्शन. आज ही आवडली, उद्या तिचं चालणं आवडलं, परवा हिचं बोलणं आवडलं. हो होतात, एका मुलाच्या 4-4, 5-5 गर्लफ्रेंड असतात. होतात असं किती तर प्रकार असे घडतात. मग यातून पुढे ब्रेकअप होतात, मुली डिप्रेशन मध्ये जातात, स्वतःला काहीतरी आत्महत्या करून घेतात, काहीतरी कापाकापी करतात, हे करतात, ते करतात, हे गोळ्या खावा, ते प्या, असे बरेचसे प्रकार घडतात प्रेमातून. मग हे कुठं तर जाऊन थांबलं पाहिजे. मग यासाठी काय, प्रेमात पडताना विचार करून पडायचं. आपण आता तुम्ही म्हणाल की एखादा मुलगा आवडलाच तर यात विचार कसा करायचा. ठीक आहे, तुम्ही प्रेमात पडताना जर विचार नसाल करू शकत तर प्रेमात पडल्यावर तर विचार करू शकता की बाबा आपण प्रेम कुठपर्यंत न्यायचं, त्याला किती लिमिट पर्यंत ठेवायचं. आपल्यावर जो प्रेम करतो, म्हणजे जो आपला प्रियकर आहे, ज्याला बॉयफ्रेंड म्हणतात, त्याच्यावर त्याला आपण कितीपर्यंत परमिशन द्यायच्या, ह्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य डिपेंड आहे. असं नाही की बाबा फक्त मुलगाच चुकतो. तुम्ही त्यांना प्रेमामध्ये जेवढं परमिशन स्वतःहून देता
तेवढी तुमची पण चूक ठरते ना. तुम्ही सगळं सगळं जर समजा उद्या तुमच्या सोबत काही चुकीचं झालं तर तुम्ही असं अजिबात नाही म्हणू शकत की त्या मुलानं असं चुकीचं वागला. तुम्ही त्याला तसं वागू दिलं म्हणून तर तो वागतो ना. जर तुम्ही त्याला तसं वागूच दिलं नाही तर तो कशाला वागेल तसं. जर त्यानं तरी पण जबरदस्ती केली तर ते प्रेम कशाला मग. ते प्रेम प्रेम म्हणताच येणार नाही ना त्याला. मग ते फक्त त्याची जबरदस्ती झाली. तुम्ही मग त्याच्या विरुद्ध तेव्हाच कंप्लेंट करू शकता किंवा त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ शकता. पण असं न करता मुलींचं कसं होतं, मुली इमोशनली बॉन्डिंग मध्ये जास्त राहतात. मुलांचं कसं होतं, मुलं जास्त करून म्हणजे सगळीच मुलं वाईट नसतात. खरी प्रेम करणारी मुलं पण ह्या जगात भरपूर आहेत. पण आपण मोस्टली म्हणजे आपण प्रोबॅबिलिटी पकडून चालू की आपण जे बहुमत म्हणतो ज्याला ते बहुमत पकडून चालू आपण की मुलांचं कसं होतं, जास्त करून ते शरीर सुखासाठी प्रेमात पडतात किंवा अट्रॅक्शन मध्ये जातात आणि मुली त्यांना खरं प्रेम समजून त्यांच्या खऱ्या प्रेमात पडतात. त्यामुळे जास्त त्रास मुलींना होतो. पुढे जर काही अनर्थ घडला तर त्याचा गैरफायदा म्हणजे त्याचे जे नुकसान तोटे आहेत ते मुलींना भोगावे लागतात. मुलांचं एवढं काही जात नाही. आता समजा एखाद्या मुलीवर रेप झाला तर ते इज्जत कोणाची जाती, मुलाची की मुलीची. मुलाला कोण म्हणतं, तो मुलगा त्याच्या मित्रांमधून ताटमानेने फिरतो. एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला फसवलं तर इज्जत कोणाची जाते. एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या गाडीवर जात असेल तर लोक काय म्हणतात, मुलाला लोक काय म्हणत नाहीत, उलट मुलाला म्हणतात कसला भारी पोरगा, डॅशिंग पोरगा, चॉकलेट बॉय, पोरी फिरवतो म्हणतात लोक. आणि पोरींना काय म्हणतात, किती कॅरेक्टरलेस आहे, असे तसे मुलासोबत फिरती, मुलाच्या गाडीवर जाती, कुठं गेली होती, काय करत होती, काय नाही. बोललं नेहमी मुलींवरच जातं. त्यामुळे तुम्ही विचार करून सगळ्या गोष्टी करा की आपल्याला समाजात कोणी बोलू नये, कोणी काही म्हणू नये. आता हा पण प्रश्न आहे की आपण कोण काय बोलते त्याचा विचार का करायचा. हे पण बरोबर आहे की आपण कोण काय बोलेल त्याचा विचार का करायचा. पण आपल्याला कोणी वाईट बोलू नये, कोणी आपल्या कॅरेक्टरवर बोट ठेवू नये हे तर तुम्ही नक्कीच बघू शकता. जर तुमच्या मनात काय खोट नसेल, तुमचं जर मन म्हणजे असं पवित्र असेल किंवा तुम्ही तुमची बाजू जर चुकीची नसेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मग जगाने काय का बोलले ना. पण जर तुमचं जर चुकत असेल तर जग बोलणारच आणि जग बोलेल ह्याच्यापेक्षा तुमचं जास्त वाटोळ होईल, ह्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या. आता किती तर आता मुलींचं कसं होतं, काल दिदी म्हटली तू चांगली दिसते, चांगली हसते, चांगली चालते, बोलली मुलगी फ्लॅट. मुलीला लगेच वाटतं हा आपले किती इज्जत करतो, हा आपल्याला किती सोकाट ठेवेल, आपल्यावर किती प्रेम करतो. पण तो ऍक्च्युअल मध्ये कसा आहे तो तुम्ही बघायला गेलेला नसता. आता ऑनलाईन किती तर मुली ऑनलाईन चॅटिंग करून प्रेमात पडतात. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रेम होऊन जातं. काही जणांना तासात 1.5 तासात होतं, अर्ध्या तासात पण होतं. तू हाय हॅलो काय कुठला आहे, कसा आहे, मी पण इथली, माझी हे तिकडचे, तुझं हे झालं ते झालं, मी हे करतो, असं असं करतो. पोराने 4 गोष्टी असं थोडं पाणी लावलं, पोरगी पागळली, असं होतं. तर असं जर तुमच्यासोबत कोण बोलत असेल तर लक्षात ठेवा की जिथं फुकट काय मिळतंय ना तिथं धोका नक्कीच आहे. कोणी कुणाला असं काही फुकट देत नाही. जिथं फुकट मिळेल तिथे आपल्या आधी आपली सेफ्टी बघायची. आता किती तर मोबाईलवर तुमच्या स्कीम वगैरे येतात की हे फ्री ते फ्री, या लिंकवर क्लिक करा, हे फ्री, पैसे फ्री. तर असे फ्री कोणत्याही गोष्टी मिळत नसतात. तिथे तुमचे मोबाईलचे हॅकिंग करून वगैरे काहीतरी तुमचे फोटोग्राफ्स घेणे, तुमचे नंबर घेणे, मैत्रिणींचे नंबर घेणे, असे प्रकार होतात. त्यामुळे अशा लिंकवर पण तुम्ही, अनोळखी लिंकवर पण क्लिक करू नका. मुलांचं कसं होतं, त्यांना मुलींच्या मनाशी एवढं घेणं देणं नसतं. मी त्या मुलांबद्दल बोलतोय फक्त जे मुलींचा फक्त गैरवापर करण्यासाठी प्रेमाचं नाटक करतात. त्या मुलांविषयी मी नाही बोलत की जे खरं प्रेम करतात एखाद्या मुलीवर. तर मुलांचं कसं होतं, आपल्याला शरीर सुख मिळालं की बास झालं, परत नंतर आपण मुलगी बदलू शकतो. असे मुलं किती तर मुली बदलतात. तर असं तुमच्यासोबत पण आहे. तुम्ही एकदा प्रत्येक वेळी विचार करा की जर तुम्ही एखाद्या मुलावर प्रेम करत असाल तर तुम्ही विचार करा आपण ज्या मुलावर प्रेम करतोय तो मुलगा बरोबर आहे की चुकीचा आहे. त्याचं फक्त आपल्यावर खरं प्रेम आहे की नाही, त्याचं आपल्या मनावर प्रेम आहे की आपल्या शरीरावर प्रेम आहे. एखादं मुलं काय करतात, काय त्याला एखादी मुलगी आवडत असेल, तिच्याकडे पण बघतात आणि तिच्याकडे बघता बघता तिच्या शेजारणीवर पण लाईन मारतात. आणि मुलींचं कसं, मुलींना अशा नजरा लवकर कळतात की मुलं आपल्याकडे कोणत्या नजरेने बघते, त्यांच्या मनात काय चाललंय. काल पूजा बोलली की पूजाने तुम्हाला सांगितलं हे सगळं. तर मुलींना असे सेन्स, ज्याला 6th सेन्स असं म्हणतात, 6वा सेन्स, तर हा सेन्स मुलींकडे जास्त प्रमाणात असतो की एखादा मुलींना स्पर्श लवकर कळतात की एखाद्या मुलाने आपल्याला स्पर्श केला तर त्याने चांगल्या हेतूने केला असेल की वाईट हेतूने केला असेल हे आपल्याला लवकर कळतं असं म्हणतात.
पण काही मुलींना कसं जरी काही जरी केलं तरी कळतच नाही, त्यामुळे तर एवढे अनुचित प्रकार घडतात. जर तुम्ही एखाद्या मुलावर प्रेम करत असाल तर त्याच्यासोबत फिरायला जाणं वगैरे टाळा. आता मॅडम, आम्ही परवा एका कॉलेजवर सेमिनार घेतला, त्या रात्री मला म्हणजे आम्ही जाताना, आता नंबर सगळ्यांना तुम्हाला पण देऊनच जाणार आहे, आम्ही नंबर देऊन गेलो होतो. तिथे एका मुलीने रात्री मला मेसेज केला की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि तो मला फिरायला चल म्हणून फोर्स करतोय. म्हणजे आम्ही ज्या दिवशी जाणार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं फिरायला जायचं प्लॅनिंग झालं होतं. ते पण ते मुलीची इच्छा नसताना जबरदस्तीने इमोशनली ब्लॅकमेल करून मुलांचं चालू होतं, बाळा, पिल्लू, सोनू, चल मामा, तुझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्यावर विश्वास नाही का, मी काही नाही करणार, हे ते. मग मुली त्याच्यावर विश्वास ठेवून जातात. मग त्या मुलीचा आम्हाला मेसेज आला की मी जाणार होतो, पण आज तुम्ही जे काय सांगितलं त्याच्यावर मला कळलं, म्हटली की तो मुलगा त्याचं माझ्या मनापेक्षा जास्त शरीरावर प्रेम आहे. कारण जर त्याचं मनावर प्रेम असतं तर ती एकदा दोनदा म्हटली तर नाही म्हणली तर त्या मुलानं तिला फोर्स केला नसता. पण तो मुलगा ती येत नाही म्हणून नातं तोडायची पण भाषा करत होता. तू नाही आली तर, म्हणजे शेवटी पहिल्यांदा प्रेमानं समजून बघितलं, त्यानंतर तो तिला धमकी द्यायला लागला की तू नाही आली तर इथून पुढे मी बोलणार नाही, रिलेशन ठेवणार नाही. मग फिरायला जाऊन त्याच्या रिलेशनला असं एवढं काय भेटणार आहे? मग ह्याचा विचार तुम्ही करा. जर आम्ही तिथे सेमिनारला गेलो नसतो तर आज कदाचित त्या मुलीसोबत अत्याचार पण झाला असता. हे तुमच्या सोबत होऊ नये ह्यासाठी तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला इच्छा आहे ना, तुम्हाला विश्वास आहे ना त्यांच्यासोबत, तरच जावा. जर तो कुठेतरी एखाद्या मंदिरात वगैरे नेत असेल तर तुम्ही जाऊ शकता, जावा असं मी नाही म्हणत, तो तुमचा पर्सनल प्रश्न. पण तो कुठेतरी असं लांब फिरायचं, 1-2 दिवस राहू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, हॉटेलला जाऊ असं जर म्हणत असेल तर कृपया करून ह्या गोष्टी टाळा. या गोष्टीतून असं पण झालेलं आहे की कित्येक मुलांनी स्वतःच्याच, म्हणजे ज्या मुली त्यांच्यावर विश्वास ठेवून तिथपर्यंत गेल्यात, त्यांनी स्वतःहून त्यांचे व्हिडिओ काढलेत. व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले किंवा त्यांनाच पाठवले, मी तुझा हा व्हिडिओ माझ्याकडे आहे, आता तू मला हवं ते सगळं दे, नाही तर मी तुझ्या घरच्यांना पाठवेन, तुला ब्लॅकमेल करेन, फ्रेंड्सना पाठवेन, सोशल मीडियावर टाकेन. अशा धमक्या देऊन मुलं त्यांच्याकडून जोपर्यंत त्यांना शरीर सुख मिळतं तोपर्यंत ते घेण्याचा प्रयत्न करतात. एकदा जर तुम्ही ह्यात अडकला तर तुम्ही त्यात इच्छा नसेल तरी तुम्ही अडकत जाता. तुम्हाला परत या गोष्टी तुम्हाला धड कोणाला सांगता पण येत नाहीत, सहन पण करता येत नाही. मग अशा वेळेस कित्येक मुलींनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. मग आपली एक छोटीशी चूक आपला जीव घेऊ शकते. आता मधलीच MP मधील एक घटना, एक 7-8 महिन्यापूर्वी त्या मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. त्यांच्या दोघांमध्ये शरीर संबंध झाले. त्याच्या मित्राने त्याचा व्हिडिओ काढून घेतला. तो व्हिडिओ काढून घेतलेला तिच्यानंतर त्या 4-5 महिन्यांनी त्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या मुलानं, म्हणजे जो तिच्यावर प्रेम करत होता, त्या मुलानं तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्या मुलीनं नकार दिला, मला आता माझं लग्न झालंय, आता मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. मग त्या मुलानं दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याला पण व्हिडिओ पाठवला, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. अख्ख्या भारत देशाने तो व्हिडिओ बघितला. त्या मुलीची इज्जत गेली म्हणून त्या मुलीनं आणि तिच्या आईनं तिसऱ्या दिवशी आत्महत्या केली. तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे तिचा तर जीव गेलाच, पण तिचा आईचा पण जीव गेला आणि तिच्या सगळ्या खानदानाची इज्जत गेली. मग ह्या गोष्टी करण्यापूर्वी तुम्ही विचार करा. ह्या गोष्टी करताना काय वाटत नाही. आता आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्रेन मध्ये जे छोट्या वाटाण्याच्या आकाराची जी पियुष गाठी असते, तिथून आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स सोडले जातात. त्या हार्मोन्समुळे आपल्याला बाबा इच्छा होती की आपण एखाद्यावर प्रेम करावं, एखाद्यासोबत वेळ घालवावा. तर अशा वेळेस तुमच्या फिलिंग्सला थोडं कंट्रोल करा. त्यानंतर असे जेव्हा तुम्ही चेंजिंग रूम मध्ये वगैरे जाता, म्हणजे कपडे घ्यायला जाता किंवा हॉटेल्सवर जाता, लॉजवर जाता किंवा एखाद्या पब्लिक टॉयलेट मध्ये जाता, तर अशा ठिकाणी आजकाल हिडन कॅमेराचे पण प्रकार भरपूर आढळले. भरपूर ठिकाणी हिडन कॅमेरा सापडलेले, पेपरला सुद्धा त्याची न्यूज आहेत. हिडन कॅमेरा म्हणजे काय? एकदम छोट्या आकाराचे कॅमेरे, जे आपल्या डोळ्यांना असं सहज बघितलं तर दिसत पण नाही, त्याला असं बारकाईने बघावं लागतं. असे कॅमेरे काही कॉलेजच्या बाथरूम्स मध्ये, लेडीज बाथरूम मध्ये किंवा जे लेडीज ट्रायल रूम असते, म्हणजे कपड्यांच्या दुकानामध्ये असतात, किंवा जे पब्लिक टॉयलेट असतात, एसटी स्टँड, इकडं तिकडं, हॉटेल्स, हॉस्पिटल अशा ठिकाणी, किंवा लॉजवर, किंवा जिथं मुली एकट्या असतात किंवा चेंज करतात कपडे वगैरे, अशा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे कित्येक ठिकाणी अशा छोटे छोटे कॅमेराज आढळलेले आहेत. एकदम छोटे, जे आपल्याला लवकर दिसत पण नाहीत. तर असे कॅमेरे तुम्हाला शोधता आले तर शोधा. आता ते कसं शोधायचं? जर समजा तुम्ही एखाद्या ट्रायल रूम मध्ये गेला असाल कपडे चेंज करायला,
तर तुम्ही जाताना तुमचा मोबाईल घेऊन जावा आतमध्ये. मोबाईल घेऊन गेल्यावर ते आता चेंजिंग रूम आहे म्हणल्यावर तुम्ही त्याचं दार तर लावणारच. तिथं लाईट असेल तर ती बंद करा. मग तुमच्या कॅमेऱ्याची म्हणजे मोबाईलची टॉर्च चालू करा आणि टॉर्च अशी सगळीकडून फिरवा. कॅमेऱ्यामध्ये लेन्स असतात, काचा असतात. आता हा कॅमेरा बघितला, ह्याच्यात काय ग्लास आहेत. ह्या ग्लास आता चमकतायत का? जर ह्याच्यावर तुम्ही फ्लॅश मारली तर त्या ग्लास अजून थोडा चमकते. अशा प्रकारे तुम्ही तिथला हिडन कॅमेरा शोधू शकता. किंवा जर तुम्हाला शक्य असेल, जर पैसे वगैरे असतील, जर तुम्हाला जास्त सेफ्टी पाहिजे असेल तर हिडन कॅमेरा डिटेक्टर ऑनलाईन भेटतात. तुम्ही ते पण घेऊ शकता. 1000, 1500, 2000 पासून किमती चालू होतात. तुम्हाला घ्यायचं असेल घ्या, नसेल शक्य होत तर अशी साध्या ट्रिक्स यूज करा. शक्यतो होईल तेवढं पब्लिक टॉयलेट्स वापरणं कमी करा. आणि जे रेप्युटेड आहेत म्हणजे अशा ठिकाणी कोणतीही शाळा कॅमेरे लावत नाहीत, कोणत्याही हॉटेलची मालक कॅमेरा लावत नाहीत, कोणतेही शिक्षक लावत नाहीत. म्हणजे जे तिथील कर्मचारी वगैरे असते, ज्यांची नियत खराब असते, स्टाफ असेल, तेच तिथं कॅमेरा वगैरे लावतात. कारण जे मालक असतात, जे प्राध्यापक प्रिन्सिपल असतात, अशांना आपल्या कॉलेजची, आपल्या जो आपला फॉर्म आहे त्याच्या रेप्युटेशनची त्यांना काळजी असते. त्यामुळे अशा गोष्टी ते करत नाहीत. पण अशा गोष्टी बाकीचे सगळे करतात. तर अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहा. कॅमेराज असतील तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका. अजून कोणाचे काही प्रश्न वगैरे? हा, पिरियड्स वर वगैरे तुम्हाला कधी जरी काही प्रश्न असतील तरी तुम्ही बोलू शकता. आता काल एक विषय झाला तुमच्यात की पिरियड्स वर म्हणजे काही मुली पिरियड्स वेळेस गोळ्या खातात पेन्स कमी होण्यासाठी. तर ह्यावरून मला दुसऱ्या गोळीबद्दल एक सांगायचं आहे. आता समजा तुमचं एखाद्या मुलावर प्रेम असेल, तुमच्यात शरीर संबंध झाले, तुम्हाला तुमचं अबॉर्शन करून घ्यायचं आहे. किंवा काही मुली शरीर संबंध झाल्यानंतर प्रेग्नेंट होऊ नये यासाठी पिल्स वगैरे अशा गोळ्या खातात. तर अशा गोळ्या आपल्या शरीराला अत्यंत हानिकारक आहेत. अशा जर 3 किंवा 4 ह्यापेक्षा जर गोळ्या तुमच्या शरीरात गेल्या तर तुमचा गर्भ कायमचा पडू शकतो. तुम्ही आयुष्यभर आई होऊ शकत नाही. एवढ्या हानिकारक ह्या गोळ्या आहेत. म्हणजे मी काही पर्टिक्युलर नाव नाही सांगणार, पण मोस्टली गोळ्या अशा आहेत. काही आता कालच आम्हाला एक हिच्या भावाने सांगितलेला किस्सा कळला ह्या विषयावरून की एका मुलीनं अशी एकच गोळी खाल्लेली, फक्त एक गोळी खाल्ली, ती चक्कर येऊन तिथं शाळेमध्ये पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन तिला चेक केल्यावर तिला म्हणजे कळलं की त्या गोळीचा इफेक्ट तिच्या पूर्ण शरीरावर झालाय आणि ती तिथून पुढे फक्त एका गोळीमुळे ती कधीच आई बनू शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत पण कुणाचं तर ऐकून तुम्ही ह्या गोष्टी जर करत असाल तर अशा गोष्टी करू नका. एका छोट्या गोळीमुळे तुमचं मातृत्व कायमचं जाऊ शकतं. गोळी पण दिसायला एवढीच असते. एवढी गोळी तुमच्या आयुष्याची वाट लावू शकते. त्यामुळे अशा गोळ्या खाणं टाळा. किंवा जर तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण पिरियड्स मध्ये पण ज्या गोळ्या खाता तर त्या गोळ्या खाणं टाळलं पाहिजे. कारण आपल्या शरीराला कोणतंही केमिकल हानिकारकच आहे. त्यापेक्षा तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं हेल्दी फूडकडे वळा. जे दूध, बीट अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खात चाला. जर कोण नॉनव्हेज खात असेल तर इतर वेळेस अंडी वगैरे खाणं किंवा पिरियड्सच्या काळात जे काही तुम्ही खाता की चहा गरम आणि तिखट जे खाता पिता तर अशा गोष्टी पण तुम्ही कमी करा. यामुळे तुम्हाला अशा गोळ्या खाण्याची वेळ नाही येणार. शक्यतो सगळ्या अशा प्रकारच्या सगळ्या गोळ्या तुम्ही टाळाच. तुझ्या घरी सगळं फ्री वातावरण. जसं हिच्या घरी हिचा भाऊ तिला पॅड्स आणून देतो तसा माझा भाऊ पण मला आणून देतो. असं प्रत्येकीच्या घरी तिचा भाऊ आणून देतो तिला पॅड. कुणाच्या घरी आणून देतात. हातवर करा. त्या दिवशी मी इथं घटना बघितली की इथं कॉलेजच्या बाहेर काही मुलं येऊन थांबलेली जे तुम्हाला त्रास देत असतील किंवा एक 20-25 मुलं गाड्या घेऊन थांबलेली. ते मुलगा तुमचा पाठलाग वगैरे करतात का कधी? तुमच्याकडून असं तुमच्या पुढं मागे चक्रा वगैरे मारतात का कधी? त्या दिवशी तुमच्या प्रिन्सिपल मॅडमनी त्यांच्या चाव्या वगैरे जप्त करून घेतल्या. जर तुम्ही लेट वगैरे जात असाल किंवा एखाद्या रस्त्याने एकटे जात असाल तर अचानक अशी एवढी 20-25 मुलं तुमच्या समोर आली तर तुम्ही काय करणार? घाबरूनच जाणार ना. तुम्हाला तेव्हा काहीच सुचणार नाही, थांबू की पळू असं काहीच सुचणार नाही. अशा वेळेस तुम्ही तुमच्या कोणाला तर म्हणजे जर शाळेच्या जवळ असाल तर तुम्ही तुमच्या टीचर्सना कॉल करा. त्यांना सांगा अशी मुलं आमच्या मागे येत आहेत, आमच्या पुढं मागे चक्रा मारत आहेत. किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला कॉल करा.
किंवा जर तुम्हाला कोण न्यायला येत असेल तर त्यांना कॉल करून सांगा लवकर न्यायला या, अशी अशी मुलं आमच्या पाठीमागं आली. ह्या गोष्टी सांगायला तुम्ही लाजू नका, कारण या गोष्टी सांगताना लाजला तर कदाचित तुमच्या आयुष्यावर पण ते बेतू शकतं. आता जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी रिक्षाने वगैरे जात असाल एकटे, आता तुम्ही तशी तुमच्यावर वेळ अजून तर येत नाही, जर समजा तुम्ही तुमचं हे शिक्षण झालं, यानंतर तुम्ही उच्च शिक्षणाला जर कुठं बाहेर जाणार असाल, पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी, तुम्हाला यायला रात्री वगैरे प्रवास करायला लागला, एकट्याने प्रवास करायला लागला, तर अशा वेळेस काही गोष्टी तुम्ही आवर्जून करा. जर समजा तुम्ही एखाद्या रिक्षामधून जात असाल, एकटे असाल, तर तुम्ही तुमच्या घरी कॉल करून सांगा, तुमचं लोकेशन पाठवा, तुमच्या घरच्यांना सांगा मी या रिक्षाने आले, मी इथपर्यंत आले, माझ्यासोबत हे आहेत, किंवा त्यांना तुम्ही सांगा त्या रिक्षाचा नंबर त्या ड्रायव्हरला विचारून सांगा मी त्या नंबरच्या रिक्षामध्ये आले. जर आणि हे सगळं सांगताना अशा पद्धतीने सांगा की तो जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला किंवा तिथं जर कोणी व्यक्ती असेल ज्यांच्यापासून तुम्हाला धोका वाटतोय, अशा लोकांना आवाज जाईल, त्यांना नीट ऐकू जाईल, एवढ्या मोठ्या आवाजात तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा. याचं कारण असं की आता समजा तुम्ही त्यांना काही आवाज ऐकू दिला नाही, तुम्ही घरच्यांनाही सांगितलं, तर ते लोक काय समजणार की ही मुलगी एकटी, आपण हिचा फायदा उचलू शकतो. जर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितलं, जर त्या ड्रायव्हरला आवाज जाईल एवढ्या आवाजात सांगितलं, तर बाबा त्या ड्रायव्हरच्या मनात एक भीती बसेल की ही मुलगी एकटी आहे, पण ही असं निष्काळजी नाही, ही सावध आहे, हिने तिच्या घरच्यांना फोन करून सांगितले, माझ्या रिक्षाचा नंबर दिलाय, तर उद्या जर हिच्या सोबत काय झालं तर माझ्या रिक्षाच्या नंबरवरून मला पकडतील, त्यामुळे कदाचित तो तुम्हाला काय करणार नाही. ऑलवेज रिमेंबर दॅट प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. म्हणजे काळजी घेणं हे प्रतिबंध करण्यापेक्षा नेहमीच चांगलं. एखादी गोष्ट झाल्यावर काय करायचं ह्याच्यापेक्षा ती गोष्ट होऊ नये ह्यासाठी काय करता येईल ते कधी पण विचार करा. जर तुमच्यावर उद्या अत्याचार झाल्यावर काय करायचं ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्यावर अत्याचार होऊ नये म्हणून काय काय करता येईल ते सगळ्या गोष्टी तुम्ही आतापासूनच विचार करा. मी 7वीत असतानाही म्हणजे असे संस्था असे आमच्या शाळेत एकदा 7वीत होते का 6वीत होते माझं 7वीत होते का 6वीत होते माहित नाही. आता ही अशी संस्था आली मला म्हणजे तुम्ही मुलींना समजावून सांगताय आणि आम्ही जेवढे चेंजेस आम्हाला जेवढं वाटते तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं आम्ही आमच्यात उतरवून घेऊ, तुमचा न्याय नाही का? तसंच मुलांसाठी का नाही एखादी कर तुम्ही का नाही मुलींना असं म्हणजे का असं करू नका, त्यांना काय नाही प्रोत्साहन देऊ शकत तुम्ही प्रोत्साहन का नाही? मग आमच्यासाठी एवढं हे बनवलंय, तसंच मुलांचे विचार का नाही बदलू शकत? तुम्ही आमच्यातली एक जिज्ञास हे करू शकता, तसंच मुलांचे विचार का नाही करू शकत? म्हणजे एखादी अशी मला असं वाटतं की एखादी अशी संस्था बनावी की मुलांसाठी शांत राहा ना प्लीज, काहीतरी बोलते. मुलीची फ्लड न करता म्हणजे असे काही सोशल असो किंवा पर्सनल असो अशा गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यांच्या मनात काही उतरत असेल, जसं आम्हाला सांगितलं पिरियडचे असो किंवा प्रेमाचे, आम्ही ह्या सगळ्या आता गोष्टी आमच्यात घेतले, आम्ही स्वतःच्या मनावर घेतलेले, तसंच मुलंही काहीतरी विचार करतील, आपली एक बहीण विचार करतील. तर माझं असं म्हणणं आहे त्यांना पण म्हणजे तुम्हीच केलं पाहिजे असं नाही, कोणी का असेल पण असं काहीतरी चेंजेस केला पाहिजे की अशी एखादी तरी संस्था बनायला पाहिजे की नुसतं मुली जर बदलू लागल्या आणि आपण खाणारा पदार्थ बघतो, पदार्थ कोणी पण खाऊन जातो, पण ज्याने खाल्लं त्याला आपण विचारतच नाही कसं लागलं, कधीतरी कोणीतरी विचारतं फक्त. मग त्यासाठी मुलगा हा खाणारा पदार्थ आहे म्हणजे, आणि आपण मुली पदार्थ आहे असं विचार करा. आणि मला असं वाटतं की अशी एखादी संस्था बनावी याच्यासाठी खरंच काय मी जिथं जाईल ना तिथं मला पहिला प्रश्न हाच अपेक्षित असतो. नाही खरंच मला हा प्रश्न अपेक्षितच असतो की मला पहिल्यांदा जेव्हा माझा पहिला सेमिनार दिला ना तेव्हा आमच्या मॅडमनी मला हा प्रश्न विचारलेला की तुम्ही मुलींना सांगता पण मुलांचे विचार का बदलण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आपल्याकडे कसं आहे, सोपी गोष्ट करणं कधी पण चांगला अवघड गोष्टीपेक्षा, ती गोष्ट अशक्य नाही पण अवघड आहे. आता मुलांचं कसं होतं, संगत गुण आणि इंटरनेट ह्या दोन गोष्टीमुळं जे तू म्हणते तो त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे संगत गुण आणि इंटरनेट. ह्या दोन गोष्टींमुळं मुलांना आजकाल स्वतःच्या बहिणी पण कळत नाही. कित्येक ठिकाणी स्वतःच्या बहिणीवर सख्या भावाने पण अत्याचार केलेले केसेस आले. स्वतःच्या सख्या बहिणीवर, चुलत बहिणीवर किंवा अशा जवळच्या नात्यातल्या बहिणीवर अन्याय केलेले पण कित्येक केसेस या जगात घडतात. तर आता तू जसं म्हणली की आता मुलांचं कसं होतं,
आपल्याकडं सेक्स एज्युकेशन लहानपणापासून दिलं जात नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अमेरिका जे वेस्टर्न देश आहेत, अमेरिका, इंग्लंड वगैरे अशा देशांमध्ये सेक्स एज्युकेशन हे लहानपणापासून दिलं जातं, ज्याला मराठीत लैंगिक शिक्षण असे म्हणतात. तर ह्या गोष्टींमध्ये काय येतं की बाबा आता समजा तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली, ताजमहाल असा दिसतो तसा दिसतो त्यात हे आहे, तर तुमच्या मनात एक उत्सुकता होणार की नाही की बाबा आपण तो ताजमहाल बघावा, होणार की नाही उत्सुकता निर्माण. तसंच या सगळ्या गोष्टीमध्ये असते. जसं जसं आपल्या वय वाढत जातं, आपल्यात हार्मोनल चेंजेस होत जातात, तसं तसं आपल्याला एक उत्सुकता निर्माण होत जाते की बाबा या सगळ्या गोष्टी नेमक्या काय असतील, नेमक्या कशा असतील. तर आपल्याकडे पण या गोष्टी सांगायला कोण नसतंय. आपल्या जर घरात आपल्याला जर सेक्स एज्युकेशन मिळालं तर आपल्याला एक प्रकारचं व्यवस्थित समजू शकतं. तसं मुलींना बऱ्यापैकी भेटतं, कारण पिरियड्स मुळे वगैरे त्यांच्या आई त्यांना सांगत असतात. पण आपल्याकडे मुलांना असं एज्युकेशन भेटतच नाही. मुलांना ह्या गोष्टी लहान वयात कळतच नाहीत की ह्या गोष्टी नेमक्या आहेत काय. त्यामुळे मुलांना असा विचार येत नाही की ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत, नॉर्मल आहेत. मुलांना असं वाटतं, आता जसं की तुम्हाला घरी सांगितलेलं असते की याविषयी बाहेर कुठं बोलायचं नाही, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की हे एक खूप मोठं रहस्य आहे, खूप मोठं गुपित आहे. तसंच मुलांना वाटतं, मग मुलं ते रहस्य उघडण्याचा प्रयत्न करतात, मग मुलं त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना सांगणार कोण नसते या गोष्टी ना. त्यांना हे शाळेतून एज्युकेशन भेटतं. आता बऱ्याचशा शाळा अशा आलेल्या आहेत की तिथं सेक्स एज्युकेशन आवर्जून दिलं जातं, जिथं बाहेरच्या संस्थांना बोलवून हे एज्युकेशन दिलं जातं. अशा भरपूर संस्था आलेल्या आहेत. तर अशा गोष्टी जर मुलांना 5वी-6वीच्या वयातून कळायला लागल्या तर मुलांना त्याबद्दलची एवढी उत्सुकता राहणार नाही, जर गोष्टी आधीच कळायला लागल्या तर जर हे सेक्स एज्युकेशनचं प्रमाण जर वाढत गेलं तर कदाचित ह्याचं प्रमाण थोडंसं कमी येईल अन्याय अत्याचार करण्याचं. तर ह्या गोष्टींचे मग उत्तर शोधण्यासाठी मुलं कोणत्या तर एखाद्या टपोरी पोराकडे जातात, एखाद्या मोठ्या मुलाकडे जातात. मग ते मुलं यांना सुधरवायच्या ऐवजी अजूनच बिघडवून टाकतात. चल ह्या पोरीच्या मागं तुला सांगतोय पोरगी कशी पटते कशी नाही. मग मुलं जातात त्यांच्या नादाने जाणून घेण्यासाठी, परत नेटवर व्हिडिओज वगैरे बघत बसतात. मॅम आता हे म्हणजे एवढ्या लहान वयाच्या मुलींसमोर बोलू नये, पण आपल्या भारताचा पॉर्न बघण्यात, पॉर्न म्हणजे जे नेटवर इंटरनेटवर जे सेक्स व्हिडिओ टाकलेले असतात, पहिला नंबर भारताचा आहे. आपल्या देशात नाही खरंच NCRB हो. आणि सांगायचं बरं आठवलं, पॉर्न इंडस्ट्री ही जगातली सगळ्यात मोठी. हसू नका, आता तुमचीच मैत्रीण हे सगळं सांगितलं, मी काय बोलू नाही बाबा, तुमच्या मैत्रिणीने सांगितलं आणि ते चुकीचं नाही. सगळ्या जगात हेच चालतं म्हणून तिनं सांगितलं नाही, पेपरला आलतं म्हणून तिनं सांगितलं. पॉर्न इंडस्ट्री ही जगातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री. जगातल्या सगळ्या इंडस्ट्री जरी एकत्र आल्या तरी पॉर्न इंडस्ट्रीच्या निम्मे पण पैसे कमवू शकत नाही. एवढी मोठी त्यांचे उत्पन्न जर काढलं तर असे हे आपलं भारतासारखा दुसरा भारत बनवलाय. एवढं पैसे ते कमवतात पॉर्न इंडस्ट्रीमध्ये. आणि पॉर्न बघण्यात भारताचा जगात पहिला नंबर आहे. आपलं दुर्दैव एवढं की आपला जो डाटा आहे ना, मोबाईलचा डाटा, इंटरनेट, आपला दररोज 70% डाटा हा पॉर्न बघण्यात जातो. 70% डाटा देशाचा, वैयक्तिक कोणाचा नाही सांगत, आपल्या भारत देशाचा 70% डाटा हा पॉर्न बघण्यात जातो. ह्यातलं तुम्हाला काही जरी खोटं वाटलं तर गुगलवर फक्त NCRB एवढंच टाईप करा. NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो. जे ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत, जे रेप केस असतात किंवा अशा जे केसेस असतात त्याच्यावर स्टडी करतात, त्याचे रिपोर्ट बनवतात. ह्या NCRB नुसार हे सगळं घडलेलं सांगतोय मी. NCRBचा रिपोर्ट एक असा पण आहे की जेवढ्या रेप केस आतापर्यंत घडलेले आहेत त्यातील 98% रेप हे आपल्या ओळखीच्या माणसांकडून झाले. म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवून जातो, जे आपल्या ओळखीच्यातले, जे आपल्या रोजच्या दिसण्या बसण्यातले, अशा लोकांकडून 98% रेप भारतात घडतात. भारतात मागच्या 5 वर्षापासून मॅडम जवळपास 4.5 लाख मुलींवर रेप झाले. हे फक्त जे रेप केस पोलीस स्टेशनला गेलेत ना तेवढ्या केस आहेत. ह्याच्यापेक्षा 4 ते 5 पट अशा केस आहेत ज्यांच्यावर रेप झालाय पण आपली इज्जत जाईल, आपल्या म्हणजे समाजात वावरता येणार नाही, ह्या भीतीने त्या मुलींनी केस केलेली नाही. मग अशा केस किती असतील विचार करा. 4.5 जर फक्त रजिस्टर असतील तर रजिस्टर न झालेल्या किती असतील. एवढ्या मोठ्या केस ह्या जगात घडतात आणि त्यातल्या 98% ह्या म्हणजे प्रेमातून झालेले.
तर तुम्ही जर तुम्ही एखाद्याचं आता ह्यातील कोणी एखाद्याचं एखाद्या मुलावर प्रेम असेल पण नसेल पण, तर तुम्ही त्या मुलाला किती परमिशन देताय ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आता मी एक घटना सांगतो, जी केस मी स्वतः सॉल्व्ह केली. एक पुण्यातील मुलगा पण पुण्यातलाच आहे. आता तुम्ही इथून शिक्षण घेता, इथून शिक्षण घेऊन तुम्ही उद्या पुण्यासारख्या सिटीत जाल, तर आता तुम्हाला आत्ताच कित्येक मुलींना अट्रॅक्शन असेल तिकडच्या कल्चर बद्दल, तिकडच्या संस्कृतीबद्दल, की पुण्यातल्या मुली कसं मॉडर्न राहतात, पुण्यातील मुलं कसं हँडसम दिसतात, डॅशिंग असतात, पुण्यातील सिटी म्हणजे सगळ्या गोष्टी अशा पॉश मध्ये असतात. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला अट्रॅक्शन लागून राहतं. मग तुम्ही जेव्हा इथून त्या शहराच्या ठिकाणी जाता, तर तुम्ही ह्याला सगळ्याला बळी पडता. अशाच काही कित्येक मुली आज ज्या इथून 11वी-12वी झाल्यानंतर किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जातात, मुंबईसारख्या सिटीमध्ये जातात, तर ते तिथल्या लोकलच्या मुलांच्या नादी लागून किंवा त्यांच्यासोबत त्यांना कल्चर वगैरे लहानपणापासून असं अट्रॅक्शन असतं. त्यामुळे ते तिथल्या मुलांच्या किंवा इकडून जाणाऱ्या पण मुलांच्या नादी लागून त्यांच्या प्रेमात वगैरे पडतात. तर असंच एक घटना मी तुम्हाला सांगतोय. 2019 रोजी एक मुलगी पुण्यात एका कंपनीमध्ये जॉबला लागली. एक मुलगा तिच्याच कंपनीत कामाला होता. त्या दोघांचं बोलणं वाढलं, मैत्री झाली, मैत्रीतून त्यांचं प्रेम झालं. त्यानंतर त्यांच्यात शरीर संबंध झाले. त्यानंतर ती मुलगी प्रेग्नेंट झाली 2019 रोजी. प्रेग्नेंट झाली, त्या मुलीचं काही घेणं देणं नव्हतं. पण ती मुलगी मात्र त्या मुलावर जीवापाड प्रेम करत होती, की तो मुलगा पण आपल्यावर प्रेम करतोय, अशा खोट्या समजुतीवरून ती मुलगी त्याच्यावर प्रेम करत होती. पण तो मुलगा चुकीचा निघाला, मुलगा खोटारडा निघाला, त्यानं धोका दिला. त्याने त्या मुलीला डॉक्टरकडे पण नेलं नाही. जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा वेळ निघून गेली होती. डॉक्टर म्हणले की आता अबॉर्शन करणं शक्य नाही, तुम्हाला हे बाळ ठेवावं लागेल. त्यांना नाईलाजानं ते बाळ ठेवावं लागलं, बाळाला जन्म दिला. त्याच्यानंतर पण आता जन्म एवढं सगळं झालंय म्हटल्यावर त्या मुलाने साथ द्यायला हवी होती की नको होती. एवढं सगळं झाल्यावर त्या मुलाने काय केलं, एक 10-12 दिवसात ते जे छोटं बाळ होतं त्या बाळाला त्या मुलीपासून हिसकावून नेलं आणि पुण्याच्या अलीकड वाघोलीच्या मागे एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये त्या बाळाला नेऊन आत एकदम असं जंगलामध्ये फेकून दिलं. त्या बाळाला तिथं कुत्र्यांनी खाऊन पण टाकलं. आणि त्यानंतर त्या मुलीला येऊन सांगितलं की आम्ही ते बाळ अनाथ आश्रमात ठेवले, ते बाळ चांगलं आहे, तिथं आपण जेवढं वाढवू शकणार नाही तेवढं ते वाढवू शकतील. असे मग त्या खोटी आशेवरती मुलगी राहिली. मग नंतर त्या मुलीला कळालं की आपल्यासोबत एवढं होऊन, आता एवढं झाल्यावर तरी त्यांनी लग्न करायला पाहिजे होतं त्या मुलीसोबत. ती मुलगी त्याच्या रोज विनवण्या करत होती, आपण लग्न करूया आता तरी. तो सारखं म्हणायचा 1 वर्ष थांब, 2 वर्ष थांब, घर बांधू, हे करू. असे तुम्हाला पण आश्वासनं मिळू शकतात, म्हणून हे सगळं तुम्हाला सांगतोय. त्यानंतर त्या मुलानं एक 2 वर्षांनी म्हणजे आता ह्या जूनच्या दरम्यान 2021ला त्या मुलाचं बाहेर 2 वर्षापासून अफेअर आहे, ते त्या मुलीला ह्या जून महिन्यात कळलं की त्या मुलाचं दुसऱ्या बाईसोबत एक अफेअर चालू आहे. मग तेव्हा ती त्याला जेव्हा जाब विचारायला, तेव्हा त्या मुलीला कळलं की एवढे वर्ष आपली फसवणूक होते, हा मुलगा आपल्यावर नाहीतर आपल्या शरीरावर प्रेम करतोय. पण तेव्हा पूर्णच वेळ निघून गेली होती. मग शेवटी त्या मुलीकडे काहीच पर्याय नाही. मग ती मुलगी माझ्याकडे आली, आम्ही त्या मुलावर केस केली. सुदैवानं ते आमच्या केस सक्सेस झाली आणि आम्हाला ते जे बाळ टाकलेलं ते 2 वर्षानं कापड जे बाळ गुंडाळून नेलं होतं ते कापड आम्हाला 2 वर्षानंतर त्या जंगलात सापडलं आणि तिथलं बाळ त्या कुत्र्यांनी खाऊन टाकलं होतं. आता त्या मुलाला फाशीची शिक्षा होती तो भाग वेगळा, पण अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये. आता त्या मुलीचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या मुलीचं सीझर झाले. तुम्हाला माहिती आहे सीझर झाले तर आपल्या ओटी पोटाला टाके पडतात. मग आता अशा मुलीसोबत दुसरा मुलगा कसा लग्न करेल? सगळ्यालाच वाटतं ना. आता तुम्हाला पण वाटतं की आपल्याला चांगला मुलगा मिळावा, तसंच प्रत्येक मुलाला पण वाटत असते की आपल्याला चांगली मुलगी मिळावी किंवा म्हणजे असं काही झालेलं नसावं त्या मुलीसोबत. मग आता त्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं कशामुळं? तर ते प्रेमावरती आंधळा विश्वास ठेवल्यामुळे. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी एखाद्या मुलावर प्रेम करत असेल तर प्रेम करू नका असं मी अजिबात नाही म्हणणार. फक्त त्या प्रेमात काय काय करायचं, किती त्या मुलाला परमिशन्स द्यायच्या, ह्याची तुम्ही एक लिमिटेशन्स पाळा. तुम्ही ठरवा की आपण हे करायचं नाहीच. असं करून तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या घरच्यांचं आयुष्य, इज्जत वाचवू शकता. जर ह्या फ्लो मध्ये तुम्ही जर वाहत गेला तर कदाचित तुमच्यासोबत पण असा एखादा प्रकार घडू शकतो. तर हे सगळं घडू नये म्हणून आतापासूनच काळजी घ्या. ठीक आहे, मग इथून पुढे पूजा ताई तुमच्यासोबत बोलेन.
मासिक पाळी आपल्याला 9 ते 17 वर्षापर्यंत येऊ शकते. 17 वर्षाच्या जर लेट येते तर तुम्हाला डॉक्टरशी संपर्क साधायचा आहे. 17 वर्ष झाली एखाद्या मुलीला 16-17 वर्ष झाले तरी पिरियड येत नाही, तिने डॉक्टरकडे जायचंय, डॉक्टरला विचारायचंय. कुणाला माहिती आपली कंबर आणि पोटच का दुखतं पिरियड्स मध्ये, म्हणजे जास्त का दुखतं? दुखतं तर सगळ्यात आपलं शरीरच दुखतं, पण पोट आपलं आणि कंबर का दुखते? शालींच्या पिशवीत पण माहितीये कोणाला माहितीये? आपलं पोटी पोट आणि कंबर का दुखते? कारण आपले स्नायू आहेत ना, हे जोडलेले असतात कमरेचे आणि पोटाचे, त्याच्यामुळे आपली कंबर दुखली जाते. तूच विचारलं होतं नाही, कुणीतरी इथे बसणाऱ्या मुलीनेच विचारलं होतं की कंबर का दुखते? पोट दुखतं ठीक आहे, पण कंबर का दुखते? असं एका मुलीने विचारलेलं मला काल. हा, तिथं बसली होती ना, कारण की ते स्नायू आपले जोडलेले असतात, त्याच्यामुळे आपली कंबर दुखते. त्याच्यावरती उपाय मी तुम्हाला सांगितले, गरम पाण्याची पिशवी, बाटली, टॉवेल भिजवून. आहे सगळ्यांच्या लक्षात आहे की विसरले कालचं काल? आता पिरियड्स 9 ते 17 वर्षापर्यंत मुलीला येतात, म्हणजे सुरुवात होते. आणि 40 ते 50 मध्ये जी आपली म्हणजे आई असते किंवा काकी अशा शेजारच्या आपल्यापेक्षा मोठ्या ज्या व्यक्ती असतात त्यांना त्यामध्ये बंद होते. 40 ते 50 वर्षामध्ये पिरियड्स. त्यानंतर आपण गरोदर राहतो, त्यावेळेस पण मासिक पाळी आपली येत नाही, आणि त्यानंतर मे बी काही महिने पण येत नाही. आलं लक्षामध्ये? याच्याबद्दल कुणाला काही प्रश्न आहेत? कुणाचा असं आहे का की मला काल परत एक प्रश्न होता बाहेर की रक्तगाठी जास्त जातात, मी तुम्हाला सांगितलं होतं तशा, त्याच्यावरती काय उपाय आहे? इथेच कुणीतरी विचारलेले, इथेच प्रश्न जास्त विचारलेले. त्याच्यावरती जास्त पाणी प्यायचंय, जास्त पाणी पिणे. आपल्याला जेवढं असंही आपण नॉर्मल दिवसामध्ये ना जास्त पाणी पिलं पाहिजे. ना. कोण कोण पाणी पितं, की कोण डायरेक्ट घरी जाऊनच पाणी पितं, शाळेतलं पाणी पित नाही? मला ते सांगा, तुम्ही प्रश्न सांगा, आपल्याकडे थोडाच वेळ पटपट बोलायचं. सांगा, प्रश्न सांगा. एक आपली मासिक पाळी सत्र सुरू झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापर्यंत मुलीला महिन्याला पाळी येत नाही, थोडं मागं पुढे होतं किंवा असा गॅप पडतो पाळीमध्ये, त्याच्यासाठी घाबरायची आवश्यकता नाही. ते प्रत्येक मुलीच्या बाबतीत होतं. आता आपल्याला जेव्हा पाळी येते, प्रत्येक महिन्याला आपली पाळी येते, तेव्हा आपल्याला कोणते कोणते त्रास होतात? एक कोणतरी सांगा तिला, म्हणजे कोणते कोणते त्रास होतात? तुला येते? तुला काय त्रास सांग ना. शांतरा तिचा ऐका सगळ्यांनी. माझं पोट दुखतं, कंबर दुखते, परत पोटरांना वगैरे लागतात, मागून पाठण दुखते, पाठणचं तर नाही दुखतो कधी कधी. कधी कधी असं होतं की डायरेक्टली झोपूनच घ्यावं, होतच नाही, असा अशक्तपणा येतो. अशा गोष्टी मला होतात नाही का. इतरांचं नाही माहिती, पण माझ्यात एवढं होतं. प्रत्येकाची कंबर दुखते, पाठण दुखते, काय न झोपून राहूशी वाटतं. त्यावरती जर खरंच आराम करायची गरज आहे, आपल्याला खूप दुखतंय, काही काही जणी आजारी असतात त्यावेळेस त्यांचं मासिक पाळी येते, मग त्यांना जास्त त्रास होतो. खरंच आरामाची गरज आहे तर त्यावेळेस आरामच करायचा आहे. पण त्यानंतर काही म्हणजे व्यायाम असतो, योगा असतो थोडा, तो योगा करायचा त्यावर उपाय म्हणून. गरम पाणी वापरायचं उपाय म्हणून. चालायचंय, पण चालताना असं स्लो नाही चालायचंय, दुखते म्हणून माझं थोडं भरभर चालायचंय, पटपट थोडं. अजून आहेत प्रश्न कुणाला? हा, 9 महिने कालावधी, पण काही काही 7 महिन्यातच बाळ दादा प्लीज शांत राहा काय. पुढं पुढं बघा. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं शरीर हे वेगळं वेगळं बनलंय. कारण जर आपण काही रोबोट नाही की आपल्या सगळ्यांचं सेम टू सेम झेरॉक्स कॉपी निघाली. त्यामुळे सगळ्यांना पिरियड्सचे पण प्रॉब्लेम वेगळे असतात. काही जणांना 7 दिवसाचे पिरियड्स असतात, काही जणांना 5 दिवसाचे असतात, काही जणांना मंथ टू मंथ येतात, काही जणांना 2-2 महिने येत नाहीत, काही जणांना 15 दिवसावर येतात. आपल्या सगळ्यांचं बॉडीचं आतून स्ट्रक्चर वेगळं आहे. मी पण बघतो पण इकडे बघ ना माझ्याकडे, एवढा पण वाईट नाही दिसत. ती गेली मागं. समोर बघा, इकडे मागे काय बघायची गरज आहे का?
आपल्या बॉडीमध्ये ब्लड वगैरे किती आहे, म्हणजे आपल्या बॉडीत रक्त किती आहे त्यावर पण डिपेंड राहतं. आपण किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे यावर पण डिपेंड राहतं की प्रेग्नन्सीचा कालावधी 7, 8, 9. जर आपली बॉडी जास्तच वीक असेल की आपण त्या बाळाला अजून जास्त सहन नाही करू शकत, तर अशा वेळेस पण प्रेग्नन्सी लवकर होते. कित्येक महिलांची 7व्या किंवा 8व्या महिन्यात होती, कारण त्यांच्याकडे ब्लड कमी असतं. तर काही वेळेस जर ते बाळ जगण्याची शक्यता नसेल की आपली बॉडी त्या बाळाला आतून पोषण देणे एवढी मजबूत नसेल, तर आपल्याला डॉक्टर सांगतात की सीझर करून किंवा लवकर, म्हणजे 9ची असेल तर 8-7 मध्ये ते बाळ काही वेळेस काढावं लागतं. मगाशी जी मी डिलिव्हरीची केस सांगितली, त्या बाळाची केस सांगितली, तिचं पण असं झालं होतं. तिची तब्येत खूप नाजूक होती की तिला असं तिचं ब्लिडिंग खूप व्हायचं आणि त्यामुळे तिच्या शरीरात रक्त पण कमी होतं आणि तिची तब्येत पण खूप नाजूक होती. त्यामुळे नाईलाजानं तिचं 8व्या महिन्यातच डिलिव्हरी तिची करावी लागली. त्यासाठी तुम्ही जे पौष्टिक अन्न असेल, जे फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, जे प्रेग्नन्सीमध्ये किंवा इतर पण नॉर्मल डेली आपल्या लाईफमध्ये जे काही खायला पाहिजे ते तुम्ही सगळं खावा. आजकाल जंक फूड, फास्ट फूड याचं प्रमाण खूप वाढलंय आणि आजकाल कसं झालंय की हे सगळं जास्त. आता तुम्ही वडापावच्या गाड्यावर गेला तर तिथं काय अभिषेक जेमिनी वापरत नाहीत, तिथं वापरणारे पाम तेलच वापरतात. ते पण कसं एकदा एकच तेल एकदा कढईत टाकलं का 2-4 दिवस जोपर्यंत ते डांबरासारखं होत नाही तोपर्यंत ते तळतच राहतात. त्यामुळं असं तेल ते कडवून त्या तेलातच सगळे घटक निघून गेलेले असतात. त्यामुळं असे पदार्थ आपण चव देऊन खातो. त्यामुळं पण आपल्या हेल्थवर त्याचा खूप परिणाम होतो. आपल्या शरीरात जेवण तर जातं, पण जे पौष्टिक घटक आहेत, जे विटामिन्स, मिनरल्स वगैरे असे जे काही घटक आहेत ते घटक जात नाहीत आपल्या शरीरामध्ये. तर त्यामुळे तुम्ही फास्ट फूड हे असे बाहेरचं जे जेवण आहे ते जेवण थोडं कमी करून जे हेल्दी डाएट आहे, फळेभाज्या जे काही किंवा जे काही तुमचं घरातलं जे काही असेल ते आवडीने तुम्ही खावा. दूध प्या. जर मांसाहार तुम्ही खात असाल तर चिकन, मटन, अंडी हे जास्त खावा. ह्याच्यामुळे कसं तुमची पुढं बघा सगळ्यांनी, त्याच्यामुळे तुमची बॉडी स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला इतर म्हणजे पिरियड्स मध्ये पण त्याचा त्रास कमी होईल. प्रेग्नन्सी मध्ये पण तुमची प्रेग्नन्सी जेवढी चांगली होईल तेवढं तुमच्या बाळाला जास्त फायदा होईल. ओके. मेन्स्ट्रुअल कप बद्दल थोडं सांगतो. आजकाल जे आपण पॅड्स यूज करतो मोस्टली सगळे विस्पर किंवा स्टेफ्री किंवा 9 पॅड असे जे आहेत हे तुम्ही सगळे वापरता, पण ऍक्च्युली ह्यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जास्त वापरलेलं असतंय. कारण त्यांना मुलींची हेल्थ नको असते. म्हणजे मी काय कोणत्या कंपनीवर हे बोलत नाही, पण जे मोस्टली पॅड असतात त्याच्यामध्ये प्लास्टिकचं कॉटन पेक्षा जास्त प्रमाण असते. आणि तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक आपल्या सगळ्यांसाठी किती घातक आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनं पण प्लास्टिक होईल तेवढं गव्हर्नमेंट बॅन करतच. पण हे जे तुम्ही जे पॅड वापरता त्यात जे प्लास्टिक असतं, त्या प्लास्टिकमध्ये जेव्हा त्या प्लास्टिकवर ब्लड येतं तेव्हा त्या ब्लडचा प्लास्टिकमुळे जास्त वास यायला लागतो किंवा त्या प्लास्टिक मध्ये जे काही प्लास्टिकचे पॅड आहेत त्याच्यामध्ये जे काही केमिकल आहे ते पॅड मध्ये असलेले केमिकल आधी ओलं नसतं, पण ब्लडमुळे ते केमिकल ओलं होतं आणि ते तुमच्या शरीराला लागून तुम्हाला तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. असे इन्फेक्शन भरपूर मुलींना होतात. जर इन्फेक्शन झालं तुम्हाला तर तुम्ही न लाजता तुमचे जे काही डॉक्टर्स असतील किंवा जे लेडीज डॉक्टर असतील अशा डॉक्टर्सकडे जावा, त्यांना सांगा असं असं झालंय किंवा त्यांना तुम्ही दाखवा शकत असेल तर त्यांना दाखवा, त्यांना सांगा आणि योग्य ते ट्रीटमेंट घ्या तुम्ही. कारण अशा पॅड्समुळे जास्त करून इन्फेक्शनचं प्रमाण वाढलंय. आणि जे काही तुम्ही पॅड यूज करता ते जास्तीत जास्त 5 तासाच्या वर यूज करायचं नाही, कारण ते पॅड तुम्ही जेवढं जास्त यूज कराल तेवढं जास्त त्याच्या रिएक्शन तुमच्या बॉडी सोबत होणार आहे. यूज करून झाल्यानंतर ते कुठेही फेकू नका, जेणेकरून ते गाई गुरांच्या वगैरे तोंडात जातील, त्यांना आजार होतील, त्यांचं दूध पिऊन आपल्याला आजार होतील. किंवा ते असं डिस्पोज करता येत असेल तर डिस्पोज करा. आणि यावर पण एक आजकाल जास्त करून वापरला जातो तो म्हणजे ती मेथड म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. मेन्स्ट्रुअल कप म्हणजे एवढ्या छोट्या आकाराचे मी तुम्हाला दाखवतो. मेन्स्ट्रुअल कप हा रबर आणि सिलिकॉन पासून बनवलेला असतो. मेन्स्ट्रुअल हा अशा पद्धतीचा एक मेन्स्ट्रुअल कप असतो. नीट क्लिअर दिसणार नाही मागच्यांना तर तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून बघा.
हा अशा प्रकारचा मेन्स्ट्रुअल कप रबर आणि सिलिकॉन या मेटल पासून या पदार्थांपासून बनवलेला असतो. हा एक कप 200 पासून चालू होतो, 200 रुपये पासून. तुम्ही पॅडवर पैसे जास्त तुमचे व्यस्त जातात, पण आणि तुमचं हेल्थ पण धोक्यात येतं पॅडमुळे. मग तुम्ही पण कापडापेक्षा पॅड हे नेहमीच बेटर, आणि पॅडपेक्षा पण बेटर म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. तर हा मेन्स्ट्रुअल कप 200 पासून चालू होतो, 500 पर्यंत चांगल्या कंपनीचा भेटून जातो. एक कप घेतला तर तुम्ही 5 वर्ष तो कप वापरू शकता, कमीत कमी 5 वर्ष. 5 वर्ष तो वापरायचा कसा, वापरण्याच्या आधी तो कप गरम पाण्याने धुवून घ्यायचा. तो कप वापरण्याच्या आधी आपले हात पण धुवून घ्यायचे. वापरल्यानंतर पण कप जेव्हा तुम्ही ठेवून द्याल तेव्हा असं कुठं पण नाही फेकायचा. जसं काल दिदीनं सांगितलं की एका बाईनं तिचे पॅड असे कुठं पण फेकून दिले, त्यात जम्स झाले. त्यामुळे त्या बाईला, आता तुम्ही म्हणाल मी बाहेर होतो, मला कसं कळलं, ह्या गोष्टी त्यांना मीच सांगितले, त्यामुळे ते मला सगळं माहित आहे. मग अशी तुम्ही निष्काळजीपणाने केला तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा तुमचा जीव पण जाऊ शकतो. मग हे मेन्स्ट्रुअल कप तुम्हाला फायदेशीर आहे, आणि ह्याच्यामुळे इंटरनली कोणतेही डॅमेजेस होत नाहीत किंवा कोणत्या जखमा होत नाहीत. त्यामुळे हा मेन्स्ट्रुअल कप हा बेस्ट वे, पण तुम्ही तुमच्या घरच्यांच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये पॅडपेक्षा जवळपास 4 पट जास्त ब्लड होतं, आणि यातून ब्लड लिकेज होत नाही. त्यामुळं तुम्हाला डाग लागण्याचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही, आणि त्याचबरोबर हे ब्लड शरीराच्या आतच राहतं कप मध्ये, त्यामुळे याचा स्मेल पण येत नाही. त्यामुळे हा सगळ्या दृष्टीने हा पॅड किंवा जे काय कापड असेल त्याच्यापेक्षा चांगला उपाय आहे. जर तुम्हाला कपची परमिशन भेटत नसेल किंवा भीती वाटत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. आत्ताच तुम्ही पॅड वापरू शकता, पण कापड वापरू नका. आणि त्यात पण तुम्ही कसं करता, कापड वापरलं किंवा जे काही तुमचे कपडे असतील ते तुम्ही धुतल्यानंतर असे कुठेतर कोणतर बघेल, कोणतर काय तर म्हणेल, त्या भीतीनं तुम्ही ते कुठेतर बाथरूम मध्ये नाहीतर आईच्या साडी खाली वगैरे असं किंवा तुमच्या ड्रेस खाली ते वाळू घालता. पण अशाने ते कपडे सॅनिटाईज होत नाहीत. आपण जे सूर्यकिरण आहे त्या सूर्यकिरणाने कपडे अगदी व्यवस्थित सॅनिटाईज होऊन जातात. त्याच्यातील जे जर्म्स असतात ते कडक उन्हात वाळल्यामुळे ते जर्म्स मरून जातात. त्यामुळे तुम्ही तुमचे कपडे कोणीही न लाजता सरळ थेट जे सूर्यप्रकाश असेल त्याच्या खाली वाळवा. इकडे समोर बघा, समोर हा. त्यामुळे तुम्ही तुमचे कपडे व्यवस्थित न लाजता वाळवून घ्या, त्यानंतर यूज करा. अजून कोणाला काही डाऊट्स? चला, तुमच्या काही प्रश्न, शंका, कुशंका असतील विचारायचा. तरी आपलं कसं असतं, भारतीय माणसाचं आपल्यात लाज जास्त असते. आपण कोणतीही गोष्ट इतरांसमोर करायला असतो. तर तुम्हाला आता काय बोलता येत नसेल, काय सगळ्यांसमोर सांगता येत नसेल, मित्रमैत्रिणींसोबत किंवा शिक्षकांसोबत, तर आम्ही तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन जाणार आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, कॉल, मेसेज. जसं मी तुम्हाला मगाशी त्या मुलीचं उदाहरण सांगितलं. जर त्या मुलीनं लाजून गप बसली असती तर तुम्हाला पण आता कळलंच आहे की कदाचित आज किंवा म्हणजे काल वगैरे ती जर कुठे गेली असती तर कदाचित त्या मुलीवर अत्याचार पण झाला असता. पण त्या मुलीने हिंमत करून मला मेसेज केला आणि आज तिचं आयुष्य वाचलं. तर कदाचित तुमचंही आयुष्य असं वाचू शकतं. आमच्याकडे आलेले नंबर आम्ही कोणालाही शेअर करत नाही. आधीच आम्हाला जास्त झाले. ह्या मोबाईलमध्ये जवळपास 1000च्या वर मुलींचे नंबर आहेत. तेवढे नंबर घेऊन मी तरी काय करू. म्हणजे आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, त्यात ऍड आहेत ते मुलींचे नंबर. तर जरी आमचे 2 व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यामध्ये आम्ही अशीच मुलींसाठी सगळ्या गोष्टी सांगत असतो. तर माझा एक मुद्दा राहिला की आता बालविवाह वगैरे होतात. आता तुमचं वय कमी आहे, तुमचं जर तुमच्या घरचे म्हणत असतील की आता शिक्षण बाद झाला, आपण आता तुमचं लग्न करू, तर त्यांना तुम्ही विनंती करून सांगा की आम्हाला अजून थोडं शिकायचं आहे, तुमच्यात असलेलं पोटेन्शियल दाखवा. असं पण नाही की आपण कुठेतर काय तर चुकीचे उद्योग करतोय आणि आपण घरच्यांना सांगू शकतो की आम्हाला शिकवा, असं कुणी शिकवणार नाही ना. मग त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेलं कौशल्य घरच्यांना दाखवा. म्हणजे एक प्रकारचा बिझनेस करा घरच्यांसोबत की आम्ही तुम्हाला आमचं हे कौशल्य देतो, तुम्ही आम्हाला 4 वर्ष द्या, आम्हाला 5 वर्ष द्या. कित्येक मुलींचे आज 14-15व्या वर्षी लग्न होते. या वयामध्ये ते मेंटली पण स्टेबल नसतात, त्यांची बॉडी पण तेवढी स्टेबल म्हणजे प्रिपेअर झालेली नसते, मन पण झालेलं नसते, पण घरचे लावून देतात म्हणून लग्न करतात. तसं म्हणजे घरच्यांचं पण कसं असतं, घरचे काय तुमचे शत्रू नाहीत. घरचे बालविवाह म्हणजे तुमचं लवकर लग्न का लावतात, कोणतीही गोष्टीवर सोल्युशन पाहिजे असेल तर त्या आधी त्याचं रिझन शोधा. ह्यांचं घरचे असे वागतात, त्यांचं रिझन काय? पहिलं रिझन म्हणजे घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती.
ह्या परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता जर तुम्ही तुमचं शिक्षण दाखवलं, तुमच्या अंगातले गुण वापरून जर तुम्ही स्कॉलरशिप मिळवल्या, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता की आम्ही तुमचे सगळे पैसे नकोत आम्हाला, आम्ही आमची स्कॉलरशिप मिळवली, ही स्कॉलरशिप किंवा आम्ही पुढे मिळवू आणि ह्या स्कॉलरशिपच्या जोरावर आम्ही शिकू, हे तुम्ही सांगा आणि ती स्कॉलरशिप मिळवून तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. ह्या म्हणजे आपल्या शासनाने कित्येक प्रकारच्या स्कॉलरशिप काढलेल्या आहेत. माझी कन्या समृद्धी अशी एक योजना आहे. घरच्यांना अशा योजनांची माहिती द्या. तुम्ही आपल्या सगळ्यांच्या भागात टपाल पोस्ट असते, टपाल कार्यालय, तिथं टपालमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या योजना विचारा किंवा सरांना सांगा सर जर तुम्हाला जमलं तर टपालमध्ये जाऊन अशा मुलींसाठी काही योजना असतील तर त्या माहिती करून यांना सांगू शकता. तर अशा टपालमध्ये पण भरपूर योजना असतात मुलींसाठी. सुकन्या समृद्धी, माझी कन्या भाग्यश्री, ह्या ज्या योजना आहेत ज्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी आणि तुमच्या लग्नासाठी काही पैसे भेटतात. तर ह्या गोष्टी पण परत आता नवीन एक योजना आली की 2016 पासून पुढे ज्या मुलींचा जन्म झालाय त्या मुलींच्या नावे आपल्याला पैसे भेटतात. लग्नाच्यासाठी आपल्याला काय तर 5 का 6 लाख रुपये भेटतात, पण आपल्याला त्याच्यासाठी आधी थोडी काय तर म्हणजे सबसिडी जे काही थोडी ठेव असेल ती ठेवावी लागते. अशा भरपूर योजना आहेत मुलींसाठी, पण तुम्ही मुली त्या योजनेपर्यंत पोहोचत नाही. तर अशा योजना बँका, टपाल यांच्या थ्रू तुम्ही मिळवा. आता दुसरं कारण म्हणजे असं वाटतं मुलांना की पालकांना आपल्या मुलीची इज्जतीची भीती असते की आपल्या मुलीवर समजा आता मुलगी आपली 14 वर्षाची 16 वर्षाची, आपण लग्न 21व्या वर्षी करायचं म्हणलं तर तोपर्यंतच मुलीसोबत काही चुकीचं घडलं, तिच्यावर कोणी अत्याचार केला किंवा समजा आपली मुलगीच पळून गेली तर काय करायचं, ह्या भीतीने पण आजकाल पालक लवकर लग्न करून देतात. तर तुम्ही त्यांच्यामध्ये तुमच्या पालकांमध्ये एक ट्रान्सपरन्सी ठेवा, एक विश्वास ठेवा की आम्ही कधी चुकीच्या पावलावर जाणार नाही, आम्ही कधी तुमची मान खाली जाणार नाही, असं वागणार नाही, असं तुम्ही पालकांना असं स्पष्ट भाषेत तुम्ही सांगा. तुम्ही आम्हाला शिक्षणासाठी एवढा वेळ द्या, जर आमचं काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला तिथंच सांगा, असं तुम्ही जोपर्यंत पालकांसोबत उघड बोलत नाही तोपर्यंत पालक तुम्हाला वेळ देणार नाही. अशा गोष्टी तुम्ही पालकांसोबत बोला. तुमच्या पालकांना तुम्ही सांगा की आम्ही कराटे शिकतो, सेल्फ डिफेन्स शिकतो, किंवा माझ्यात एवढी हिंमत आहे की उद्या कोणी माझ्यावर अत्याचार करायला लागला तर मी त्याचा सामना करू शकते. असं जर तुम्ही तुमच्या पालकांना विश्वास दिला तर पालक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला शिकण्याची संधी देतीलच, कारण पालकांना पण तुमचं कल्याण हवंच आहे. त्याचबरोबर समजा भांडू नका, त्याचबरोबर समजा तुमचं एखाद्या मुलावर प्रेम असेल, तुम्हाला उद्या तुमच्या घरून परमिशन नाही भेटली तर पळून जाण्याचे प्रकार कृपया कोणी करू नका. कारण पळून जाताना आपल्याला काहीच नाही वाटत, आपल्याला तेव्हा फक्त आपला आणि आपल्या जोडीदाराचा विचार मनात येतो की आपल्या ह्याच्यावर प्रेम आहे, आपण ह्याच्यावर सोबत सुखी राहू. तुम्ही सुखी राहाल ही नो डाऊट, तो एखादा मुलगा तुम्हाला खरंच जपेल, पण ह्याच्या आधी तुम्ही काल हिने किती कळवळीने सांगितलं तुम्हाला की तिची तळमळ कालची तिने जे सांगण्याचं जे तिचं म्हणजे ज्याप्रमाणे ती तुम्हाला सांगत होती ते आठवा की तिच्या मनात एक तळमळ होती पालकांविषयी. अशी तळमळ प्रत्येकाने स्वतःच्या मनात जागी करा की आपण जर पळून गेलो तर आज आपला बाप ताट मानेने सगळं गाव फिरून येतो, पण जर उद्या आपण पळून गेलो तर आपल्या बापाला आपल्या घराच्या बाहेर पण निघता येणार नाही. ही गोष्ट तुम्ही विचारात घ्या. तुमचं आहेच ना त्या मुलावर प्रेम, त्या मुलाला घरी बोलवा, तुमच्या वडिलांची समजूत घालायला सांगा, तुमच्या वडिलांना समजवा, पण असे पळून जाण्याचे वगैरे प्रकार शक्यतो कुणी करूच नका. अजून जे काही अशा प्रत्येक गोष्टी ज्यामुळे आपली किंवा आपल्या वडिलांची आई वडिलांची इज्जत जाईल अशा गोष्टी कोणी करू नका. खाली नोटीस बोर्डवर आहे ना सरांचा आणि मॅडमचा नंबर आम्ही लिहितो, नाव आणि नंबर. हा तुमच्या वेळेमध्ये तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मग तुमच्या सवडीमध्ये तुम्हाला बोलायचं असेल, तुमच्या पालकांना बोलायचं असेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. तुम्हाला समजा काही प्रश्न विचारता येत नाही, अडचण आहे तर ती शब्दात मांडता येत नसेल, प्रश्न विचारता येत नसेल तर घरच्यांना विचारायला सांगा. काय आपण सगळे ग्रामीण भागात लक्षात घ्या, ग्रामीण भागातले बहुतांशी मुलींचे पालक हे निरक्षर आहेत, अशिक्षित आहेत, बरोबर. त्यांना देखील त्या गोष्टीची शास्त्रीय माहिती नाही, त्याची कारण काय, त्याचे परिणाम काय, बरोबर. मग त्यांच्या सुद्धा माहितीमध्ये भर पडेल. तुम्ही घरी गेल्यानंतर या मॅडमला आणि सरांना फोन करायचा आणि तुमचे प्रश्न विचारायचे. एकाच वेळेस सगळ्यांनी लावू नका, नाही एंगेज येईल.
फोन करावाच असं पण काय नाही, आम्हालाच बोलावं असं पण काय नाही. तुम्हाला कधी काय प्रॉब्लेम आला, कोण मुलगा काय म्हटला, तुमच्या सरांना सांगा, मॅडमना सांगा, घरच्यांना सांगा, जमलं तर आम्हाला पण सांगा, आम्ही पण मदत करू. तुमचे हे प्रॉब्लेम असतील, वैयक्तिक प्रॉब्लेम असतील, सामाजिक, आर्थिक नाही, कारण आमची अजून एवढी आमची संस्था नवीन आहे पूर्णपणे, त्यामुळे सध्या आमच्याकडे आर्थिक फंड अवेलेबल नाहीये. त्यामुळे तुमचे जे काही सामाजिक किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आम्हाला सांगा. चालेल, काय प्रॉब्लेम नसेल तर थांबू का मी? कधी काही प्रॉब्लेम आला तर आमचे नंबर खाली ठेवतो, ते तुम्ही कधी पण संपर्क करा. आपण शेवटचा कार्यक्रम करून टाकू. आभार. बरं का? गेल्या 2 दिवसांपासून कालपासून आपल्याला या आपल्या विद्यालयामध्ये परिवर्तन सोशल फाउंडेशन सांगोला जवळपास 300-350 किलोमीटर एवढं अंतर कापून केवळ एक सामाजिक भावनेतून, लक्षात घ्या रे, केवळ एका सामाजिक जाणीवेतून आणि विद्यार्थिनींप्रती असलेली तळमळ, विद्यार्थिनींच्या सामाजिक अवस्थेसंदर्भात असलेली तळमळ, या सगळ्या भावनेतून साळुंके सर असतील किंवा फापाळे मॅडम असतील यांनी आपल्याला 2 दिवस अतिशय उत्तम असं मोलाचं मार्गदर्शन केलेलं. मॅडमनी मुलींच्या ज्या काही शारीरिक समस्या आहेत, तर जी एक मुलगी तिच्या आई बरोबर, तिच्या बहिणी बरोबर जी समस्या शेअर करू शकते, अशा समस्येबाबत शास्त्रीय दृष्ट्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणत्या पद्धतीने आपण या सगळ्या बदलांना सामोरं गेलं पाहिजे, ज्ञानेश्वर, कोणत्या पद्धतीने आपण या बदलांना सामोरं गेलं पाहिजे, याबद्दल मॅडमने तुम्हाला काल फापाळे मॅडमने अतिशय उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि एका मुलीला जवळजवळ 4 टप्प्यांमधून आपलं आयुष्य पूर्णपणे त्या ठिकाणी व्यतीत करावं लागतं. सुरुवातीला ती एक मुलगी असते, नंतर ती पत्नी होते, नंतर ती आई होते, आणि नंतर सारख्या सूचना करते म्हणजे सासू. बरोबर ना? या टप्प्यातनं प्रत्येक मुलीला तिचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते आयुष्य व्यतीत करावं लागतं. आणि हे 4ही भूमिकांवर, या 4ही आघाड्यांवर भूमिका बजावत असताना एकच सगळ्यात महत्वाचा मुलीमध्ये निसर्गाने दिलेला गुण जो आहे तो म्हणजे सहनशीलता, सोशिकता. आणि या सहनशीलतेच्या आणि सोशिकतेच्या जोरावरच एखादं कुटुंब उभं राहायचं असेल तर त्या घरातली महिला जर चांगली असेल, धड असेल, तर ते कुटुंब चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समाजामध्ये एक चांगल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रगती करतं. म्हणजे सगळं आपलं कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, आपलं जे काही वर्तन आहे या सगळं या वर्तनावर आपली प्रगती अवलंबून आहे. सरांनी देखील तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, शाळा ते घर, या प्रवासादरम्यान ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातनं कोणत्या पद्धतीने आपण बाहेर पडायचं याबाबत देखील सरांनी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. सर आपण आलात, मॅडम आपण आलात, विद्यार्थिनींना या ठिकाणी चांगल्या प्रकारे कालपासून आपण मार्गदर्शन केलं. मी संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यापुढील काळातही आपल्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या या विद्यार्थिनींना 2 महिन्यांनी, 4 महिने, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आपण यावं. आणि विद्यार्थ्यांना कसं आहे, नॉलेज इज व्होलाटाईल, ज्ञान हे व्होलाटाईल असतं, त्या पद्धतीने हे 8-10 दिवस लक्षात ठेवतील, 11व्या दिवशी हे विसरून जातील. बरोबर ना? तुमचं प्रत्येक वेळेस काय केलं पाहिजे, ब्रेन वॉशिंग त्या ठिकाणी केलं पाहिजे. सर आपण पुन्हा या, आपलं विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने नेहमी स्वागतच असेल. मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने आपलं मनापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. असं काही